ड्रीम कॉलेजचे अध्यक्ष मी सरांनी सुचवलं की आपल्या जेवढ्या ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्या सगळ्यांच्या अध्यक्ष पदाधिकारी बोलवा आपण त्यांचा सन्मान करूया. बोलवाबद्दल त्यांनी फार मोठा कार्यक्रम ठेवला होता. ज्येष्ठ नागरिकांचा सरकारी वाढदिवस होता काय फार मोठा कार्यक्रम ठेवला. त्यांनी जवळजवळ 250 ते 300 लोकांचा त्यांनी सन्मान केला होता. तर आज आपण तुमच्या संयोजकाच्या कार्यक्रमानुसार शिक्षणा फेटा वाजूया आणि बाकीचे पदाधिकाऱ्यांचा शाल देऊन सन्मान करा. तर समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथ कदम साहेबांना विनंती करतोय ते या कार्यक्रमाला हजर नाही त्यांनी फेटा वाजवून घ्यावा. आज बघा दोन गोष्टीला माणूस खचतो म्हणजे पैसे खर्च होतात. एक आरोग्याच्या संदर्भात मोठे ऑपरेशन असते किंवा अलीकडच्या महामारी असेल. दुसरं सगळ्यात महत्वाचं लग्न असेल. आता तर ज्येष्ठ नागरिकांना लग्न स्वतःच मुलाचं तर झालेलंच आहे. आता टेन्शन दाखवलं ते स्वतः नातूला तुम्हाला चान्स देणार नाही. आजोबा ही तुमची नातसून त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आमचं झालं रिसेप्शनला बोलत असंच आहे. आता प्रश्न आमच्या आरोग्याची काळजी जुना वाडा आहे. त्या जुना वाड्याला वाशे मजबूत आहे पण मधून पोखरतात. जसा एक जेलीफिश असतो बघा, जेलीफिश समुद्रामध्ये. तो जेलीफिश काय करतो, विहार करताना पाण्यामध्ये मध्ये गोगलगाय घेतो. ते गोगलगाय गेल्यावर सुरुवात काय वाटत नाही, वरती शांत असतं, गोगलगाय त्रास करत नाही. आज गोगलगायला ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन आली, ऑक्सिजन पण मिळतो, पण काही वेळानंतर त्या गोगलगायला काहीच खायला मिळत नाही. आणि तो गोगलगाय त्या जेलीफिशच्या पोटामधलं आतलं खायला सुरू करतो, तुकडा सुरू करतो. इतकं कुरकुरतो तर जेलीफिश काय इकडून उड्या मारतो पाण्यामध्ये. त्याला कोण डॉक्टर म्हणतात, त्याला कोण युवा हॉस्पिटल म्हणतात. म्हणजे जेलीफिश काय करतो, तडपडून काय फायदा नाहीये. पण शेवटी संपूर्ण जेलीफिश खलास आणि गोगलगाय त्याला उभं आहे. असा अनेक आजार आपल्या शरीरामध्ये घुसतात. म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण यावर संवाद झाला पाहिजे. शेती, सेंद्रिय शेती आणि आरोग्याची काळजी. एक पेशंट आहे तिथं सरांकडे नुकतंच मागच्या महिन्यामध्ये अहिल्यानगरचे एक पेशंट आले होते आणि आम्ही सहज त्याच्या गोदावरी इलेक्ट्रॉनिक मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आम्ही भेट झाल्यानंतर सांगितलं की त्यांचे पण कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर अक्षरशः काढावा लागला. अशा पोझिशनमध्ये त्यांना बोलता येत नाही, उभारता येत नाही. त्यावेळेस आम्ही ती ट्रीटमेंट दिली 5-6 दिवसाची. आणि आमचं हॉटेल आहे आपल्याला माहिती आहे, त्यांनी कडक भाकरी, गरम तर सोडा, कडक भाकरी पण त्यांनी खाल्ली. कालपर्यंत भाकरी खायची इच्छा सोडा, जेवणाची इच्छा होती. तसे चमत्कार आरोग्यामध्ये आहेत, आयुर्वेदामध्ये आहेत. या संदर्भात आज माहिती ऐकूया. नूतन नगरसेवक जे आपल्या भागामध्ये आहेत त्याचा सन्मान करूयात. त्यांच्याकडून पण काही अपेक्षा तुमच्या असतात, बाग बगीचा असतील किंवा आपल्याला विरंगुळासाठी काही गोष्टी असतील. मी पुण्यामध्ये बघितलं असे क्लब चालतात. आपल्या आसपास जर बघितलो ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकाळी विरंगुळा असला पाहिजे. मग कॅरम असेल, चेस असेल, एक स्वतंत्र सगळ्यांसाठी. अशा पद्धतीचं काही मागणी करता येईल का? आज खासदार धैर्यशील माने सोलापूरला आहे. आज 2 दिवस आहे. आपल्या भागातले अनेक लोक आहेत. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी SRPFचे आदरणीय दिलीप तळाके साहेब आणि नंदुरबार टिगरे साहेब यांच्या ठिकाणी आपण होतो. ही मान्यवर पोलीस क्षेत्रात असताना देखील पर्यावरण खूप पुढे काम केलेले आहे आणि म्हणून त्यांचाही सन्मान या निमित्तानं आपण करणार आहोत. त्याला जोरदार दिवस तळाके सरांसाठी, टिगरे सरांसाठी त्याला जोरदार दिवस. त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आज आपल्या भागामध्ये जोळे सोलापूर हा पुण्यामधला कोथरूड सारखा एरिया आहे. खूप डेव्हलपमेंट आलेली आहे. पण अजून काही पायाभूत सुविधा झाल्या तर नक्कीच भविष्यात होईल. मी तळाके साहेबांना विनंती करतो की सर त्या व्यासपीठावर यावं. आता नाही तळाके साहेब पोलीस SRPFचे हे दोन्ही
पर्यावरण रक्षक पोलीस आहेत. त्याचे माजी समादेशाचे चव्हाण सर आहेत. विजय चव्हाण सर आता पीटीसीला प्राचार्य आहेत. काल 1165 नवीन पोलीस भरती झालेल्या लोकांसाठी माझा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. सोलापुरात ही मुलं पोलीस नंतर 9 महिने ट्रेनिंगसाठी आले. मग त्यांना डिसिप्लिन, त्यांना मोटिवेशनसाठी काल गेलो होतो आणि त्याही परिसरात खूप मोठं झाडं लावलेले आहेत. तर एसआरपीएफ मध्ये पोलीस बलगट क्रमांक 10 आपल्या शेजारीच आहे. पूर्वी सोलापूरची ओळख एसआरपीएफ होती, आता हातूर पुढे ओळख आपण केलेली आहे. तर मला सांगणं की आज तुम्ही कधीही ज्येष्ठ नागरिक त्या भेटीसाठी बोलवूया ज्येष्ठ नागरिकांना. किती छान आपली हिरवाई आहे, किती छान मैदान आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी का एसआरपीएफच्या वतीने एक स्पर्धा ठेवा. मग आम्ही गोट्यात पाय घालून बोलू, आम्ही मिठून आडू खेळू, आम्ही गोट्यात खेळू, दिवसभर एन्जॉय करू, शेंद्री भाजीपाला खाऊ. हे खूप महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळामध्ये एन्जॉय रेड डान्स पण करू पाऊस पडल्यावर. हां, कौन गधे बुढ़े इश्क नहीं करते, लेकिन ये तो है कि कोई शक नहीं करते. तो आम्हाला आपला जीवन आनंदात जगायचं. या ठिकाणी मल्लिकार्जुन बेळचे सर्वेसर्वा आदरणीय बिरादर साहेब जे सिव्हिल मध्ये मागील 6 वर्ष अल्पपद आहेत, त्यांचा आगमन झाले. प्राचार्य कलशेट्टी साहेब यांचं या ठिकाणी आगमन. काय जोरदार देऊया जरा. आदरणीय पाटील साहेब जे डॉक्टर डॉक्टरेट मिळवलेले आहेत. आदरणीय सुधार कॉलेजचे प्राचार्य आर्ट सायन्स कॉमर्स पर्सेंटचे पाटील साहेब आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. फार्मसी कॉलेज आज फार्मसी मधनं जर बघितलं आपण की आज या संदर्भात अनेक रिसर्च होत आहेत आपल्याकडे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. विराजांना विनंती की व्यासपीठावर मान्यवरांसोबत आलेल्या मान्यवर स्वागत करूया. तुमचा परिचय व्हावा. ही नवीन जी काही आपल्या शेजारी गोष्ट आलेली आहे त्या गोष्टीची माहिती व्हावी. त्याचबरोबर आपल्या दुःख दर्द पीडा परेशानीमध्ये आपण संवाद साधायला पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे. हा आजचा आमचा कार्यक्रमाचा प्रयोजन आहे. तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. मी परत तुमच्याशी बोलणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये प्रवीण खरे साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती की बदलतं जे हवामान आहे त्यानुसार काही बदल आपल्या आरोग्यावर होतो यावर बोलूयात. वेळ खूप कमी आहे पण खूप मान्यवरांना देखील आपल्याला ऐकायचं आहे, बोलायचं आहे. पण खूप सन्मान सोबत फ्रुट्स पण आपल्याला घ्यायचे आहे. मी प्रवीण कलेजी हे जे आपण बघितलो आपल्या त्याच्यात तब्येत वाढलेले झाड लावून लावून वाटायला बघा. हा, त्यांनी पण तब्येतचे काम करतात. खूप मित्र आमचे ते सामाजिक सोबत पर्यावरण गतिविधीची संस्था आहे आपली, त्या संस्थेचे खूप मोठं काम करतात. एवढंच नाही, ते सीईओ आहेत. अनेक सामाजिक सीएसआर मधून काम करतात. ते आपल्याकडे मियावाकी हे जे काही गार्डन आपल्या रेल्वेच्या माध्यमातून घडते त्या ठिकाणी असेल. सोलापूरमध्ये पर्यावरण आदिला नदी संदर्भाचे प्रकरण जास्त आहे. त्यामध्ये सर्वे करणं असेल, त्यामध्ये रेखांकन करणं असेल, लोकांना प्रशासनात सांगणं असेल किंवा जुळे सोलापूरमध्ये कुठे असेल त्या एसआरपीएफ असतील, पोलिसांचं असतील किंवा कारखान्याचं असतील, या सगळ्या माध्यमातून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे प्रवीणजी करतायत. मी त्यांना विनंती करतो सर्व ज्येष्ठ नागरिकांना. आता तर अल निनो, ला निनो, अशा निनो अशा अनेक गोष्टी येत आहेत. बघा ना, जून मध्ये पण एवढं डिग्री सेल्सिअस तापमान, त्याची कुठेतरी इफेक्ट होतो. मी विनंती करतो प्रवीणजींना, सर्व आमच्या आई बाबांना, आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र करावं. जोरदार ताळी प्रवीणजी करायचं. प्रथमतः 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी आज सेंद्रिय शेती पर्यावरण जागरण व्याख्यान व पर्यावरण प्रेमींचा सन्मान आयोजित केलेला आहे. या ठिकाणी डॉक्टर संतोष राठोड सर, डॉक्टर सुनील वाघमारे सर, आमचे दिलीप तडाखे सर आणि नंदकुमार टिंगरे सर आणि इथे उपस्थित नगरसेविका वनिता पाटील ताई, संतोष पाटील सर, नागोलसुरे सर आणि संगीता जाधव ताईंचं आगमन झालेलं आहे. नगरसेविका तर सोलापूरमध्ये सध्या बदलते हवामान आपण सध्या पाहतोय की यावर्षी पूर्ण भारतात सर्वच ठिकाणी आपल्याला 45, 40, 45 आसपास टेम्परेचर गेलेलं पाहिजे सर्वांनी. हे अचानक असा कसं काय बदल झाला तर खूप मोठ्या प्रमाणात आपण पूर्ण भारतभर आणि जगभरात बदल हरकत नाही वृक्षतोड करतोय. आणि वृक्षतोडीच्या माध्यमातून काय होतं की पर्यावरणावरती इनडायरेक्टली इम्पॅक्ट पडतो. जसं की आता हिमाचलला आपण बघितलं असेल किंवा जम्मू काश्मीरला बघितलं असेल किंवाच केलं नव्हतं.
डोंगरच्या डोंगर कोसळत आहेत. मध्ये आपण ते महादेवाचं मंदिर जे आहे तिथे आपण ते पाहिलं की कशा पद्धतीने ते पर्यावरण इम्पॅक्ट कसा पडतो आणि दिवसभर होत आहे किंवा नद्यांमध्ये पूर येतो अचानक. तर तसंच सोलापूरलाही कसं घडलं किंवा मागच्या वर्षी आदिला नदी भरभरून वाहिली. सोलापूरला जाणवलं किंवा नदी आहे सोलापूरमध्ये, तोपर्यंत सोलापूरकरांना माहिती नव्हती की सोलापूरला नदी आहे. नदीचा देखील सन्मान आपण सोलापूरकरांनी करणं गरजेचं आहे. नदीचं नाला होऊ न देणं हे पण आपलं तितकेच कर्तव्य आहे. कारण नदी आली तर समृद्धी वाढेल. ठीक आहे, प्लॉट जात आहे, शासनाची काही चूक झाली असेल तर ती भरपाई मिळेल, पण नदी येणं हे आपलं खरं प्राप्त आहे. कारण नदी आली तर समृद्धी वाढेल. कारण का पाणी स्वतःहून येत आहे. नदी ही काही असं डायरेक्ट आलेला विषय नाही आहे की निसर्ग काय तर सांगतोय की सोलापूरला नदी आहे. 150 वर्ष झालं सोलापूरला नदी आहे, पण कुणालाही माहित नाही, शासनाला देखील माहित नाही आणि बऱ्याच लोकांना देखील माहित होतं. आम्ही 5 वर्षापासून सांगतोय की सोलापूरला नदी आहे. ते गॅजेट मध्ये नोंद आहे, म्हणजे असं नाही की आपण सांगतोय पण नाही. पण काही ठिकाणी त्याची नोंद अशी झाली की नाला म्हणून संबोधलं गेलं. नाला म्हणून संबोधल्यामुळे काय झालं की बरेचसे विषय वाढले त्या अनुषंगाने. पण ते नदी म्हणून संबोधन हे गरजेचं आहे आणि सोलापूरसाठी ते अत्यंत प्राप्त आहे. मी इथे आलेले माननीय नगरसेवकांना ती विनंती करतो की आपण हा विषय मांडावा. कारण का नदी ही सोलापूरला असणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याच शहरांमध्ये नदी नाही आहे. सोलापूरला नदी नाही म्हणून बरेच जण म्हणत होते, पण सोलापूरला नदी आहे. आणि आणखीन एक विषय इथे कॅन्सर मुक्त भारत आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र सरांनी विशेष करून सरांनी हा विषय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून युवराज स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर दोन्ही इथे उपस्थित आहेत. मी एवढं सांगू इच्छितो की सोलापूरमध्ये आतापर्यंत जवळपास हा 16 ते जवळपास 25 वर्षामध्ये 2001 पासून 7.5 ते 8 लाख लोक कॅन्सरने डेथ झाले. म्हणजे एवढं प्रमाण सोलापूर का वाढलंय त्याचं एक कारण आहे, पुण्यातलं जे पाणी येतं आपल्याकडे भीमा नदीचं, ते भीमा नदीचं पाणी प्रदूषित आहे आणि प्रदूषित पाणी असल्यामुळे त्यामध्ये बरेचसे कुरकुमे वाढीचे असेल, चाकणे वाढीचे असेल, पुणे महानगरपालिकेचं सिवेज असेल, पिंपरी चिंचवडचं सिवेज, परत नीरा नदीमध्ये बऱ्याच कारखान्यांचं पाणी डायरेक्ट मिसळलं जातं आणि विविध प्रकारांचे पाणी डायरेक्ट येतं. बऱ्याचशा गावांचं सांडपाणी येतं आणि आहे तसं पाणी त्याच्यावरती आपण रिसर्च केलाय. काल परवा मी महापौर साहेबांना एक अहवाल सादर केला 80 पानाचा. त्यामध्ये सर्व डिटेल्स आहे किंवा प्राणी देखील राहिलेले नाहीत. चिलापी मासा जो केमिकल पाणी देतं, घाण पाण्यावरती जगतो, तो जो 80 ते 90% तिथं आज उजनी धरणामध्ये आहे आणि जे मासे जगायला हवेत ते मासे आता राहिलेले नाहीयेत. जर पशु पक्षी किंवा प्राणी जर राहिलेले असतील तर आपलं शरीरावरती किती परिणाम होत असेल पाण्याचा आपण विचारात ठेवणं कमी आहे. कारण का आज जे पेशंट्स वाढत आहेत आणि हॉस्पिटलची संख्या वाढते सोलापूर शहरामध्ये. रिलायन्स हॉस्पिटल 200 बेडचं सर आले सोलापूरला, रिलायन्स देखील अकलूर रोडला. म्हणजे हॉस्पिटलची संख्या वाढणं हे देखील हितावह नाही आहे तसं पाहिलं गेलं. कारण का येत्या 10 वर्षामध्ये 18 लाख लोकांना आणखी कॅन्सर होणार आहे सोलापूर जिल्ह्यात. म्हणजे ही संख्या खरंच चिंताजनक आहे आणि यावरती सगळ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे. शासनालाही ते आपण म्हणणं मांडणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण म्हणणं मांडणार नाही तोपर्यंत बऱ्याच लोकांना आणखी कालच मी एका 18 वर्षाच्या मुलाला फेब्रुवारी मध्ये फर्स्ट इयरला आहे, त्याला कॅन्सर झालाय आणि आतमध्ये शहरामध्ये पूर्ण गाठी आहेत. आता तुझ्या फर्स्ट इयरला असताना ही कंडिशन आहे. काल पारशीमध्ये एका पेशंटला बघितलं, 6 वर्षाची मुलगी आहे, तिला देखील कॅन्सर झालाय. म्हणजे किती प्रमाणात कॅन्सर आहे. मग मी कोटे साहेबांना ज्यावेळेस बदल दिलं आमदार साहेबांना, ते काय म्हणले मला की प्रवीण मला एकदम दगड आहे, 8 लाख तुम्ही म्हणता तोंडी नको मला एक्झॅक्ट फिगर द्या की एवढ्या हॉस्पिटलमध्ये एवढे डेथ झाले. तर मी महाराष्ट्र शासनाला देखील ते म्हणणं मांडेल आणि यावरती जसे की आता बऱ्याच जिल्ह्यांनी कॅन्सर सेंटर केले, कॅन्सर सेंटरची उभारणी झाली आहे, पण सोलापूरला कॅन्सर सेंटरची उभारणी नाही झाली. त्याची आमची मागणी किंवा कॅन्सर सेंटर सोलापूर होणं गरजेचं आहे. कारण की एवढे पेशंट्स आहेत मला ते गव्हर्नमेंटचे कॅन्सर सेंटर सोलापूरला येणं अपेक्षित आहे, पण त्यावरती खूप काम होणं गरजेचं आहे. आणि सध्या जे बदलतं हवामान आहे जसं की आता वृक्षारोपणाचा सरांनी विषय सांगितला, शहरात आपण जवळपास खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. कारण टेम्परेचर पुढच्या वर्षी 46-47 जाईल. 2030 पर्यंत 50 डिग्री टेम्परेचर होईल. जर 50 डिग्री टेम्परेचर झालं कुणी इथं बसू शकणार नाही. आता जसं आपण फॅन लावतोय तर यावर्षीच बऱ्याच जणांना जाणवलं. त्याप्रमाणे पुण्याचे एक पाहुणे आमच्याकडे आले होते,
तर त्यांना विदाउट एसी बसता येत नव्हतं. ते लगेचच लॉजला गेले. म्हणजे एका कार्यक्रमात बरोबर होतं, कार्यक्रमात ते थांबले नाहीत कारण का तिथे एसी नव्हता, कूलर लावला होता. कूलरला देखील ते बसू शकले नाही. एवढं टेम्परेचर सोलापूर हाय आहे. पंचायतीला कुठलेही बाहेरचे नागरिक जर आले तर थोडा वेळ सहन करू शकत नाही. एवढी परिस्थिती एखादी पुढच्या वर्षी 46-47 टेम्परेचर केलं की काय होईल ही सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक सगळ्यांना ते माहिती होईल आणि 2030 पर्यंत 50 डिग्री टेम्परेचर नक्की होईल. कारण असा जर स्पीड आपला राहिला, वृक्षारोपण जर आपण नाही केलं तर भविष्यामध्ये जसं लातूरला पाणी आणलं होतं तसं पाणी आपलं सोलापूरला पण आलं लागेल रेल्वेने. अशी कंडिशन होईल. लातूरमध्ये डॉक्टर पवन गटांनी खूप चांगली चळवळ उभा केली. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलंय. तसं सर्व सोलापूरच्या एनजीओ जर एकत्र आल्या तर सोलापूर शहरात महापालिकेची मदत घेऊन, बऱ्याचशा डॉक्टर्सची मदत घेऊन, ऍडव्होकेट्स असतील, सामाजिक संघटना असतील, तर वृक्षारोपण जर मोठ्या प्रमाणात केलं त्यासाठी जे काही गाईडलाईन्स हवे ते सर्व एनजीओ तुम्हाला त्या संदर्भात गाईड करतील. तुम्ही वृक्षारोपण पहा कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. शहरात आपल्याकडे सोलापूरमध्ये फार शोभाधिक आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम घरासमोर झाड लावून तरी नको बदलणार आहे. कारण का माझ्या घरामध्ये मुळा येतील, भिंत तुटेल, पडेल, ही भावना जोपर्यंत लोक पावत नाही तोपर्यंत ते होत नाही. पुण्यामध्ये आम्ही जातो ना, नागपूरला, कोल्हापूरला, तर तिथं नागरिक झाडाची फांदी जरी कोण तोडायला आलं तर लगेच उठून उठतात किंवा तुम्ही फांदी का तोडताय, ते एवढं कटाक्षाने पाहतात. सोलापूरमध्ये तसं नाही. आता कालच आपण पाहिलं 118 झाडं तोडली गेली, त्यावरती महापालिकेने कारवाई केली लगेच की त्यांना दंड लावला. पण ही कारवाई सातत्याने होणं गरजेचं आहे. जर बसणं गरजेचं आहे किंवा झाडं ही राहणं गरजेचं आहे आणि स्थानिक झाडं राहणं गरजेचं आहे, ना की विदेशी झाडं. विदेशी झाडं आपल्याला इथे नव्हे. आताच नगरसेवक शिवाजीनाथ वाघोडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. पण एवढी झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणे लावणं तितकेच गरजेचं आहे. स्थानिक झाडं मी ह्यासाठी म्हणतोय, आपले विदेशी झाडं बरीचशी आहेत सोलापुरात. सोलापुरात आतापर्यंत 8 लाख झाडांची संख्या आहे. पण ती झाडांची संख्या तोकडी आहे. आपल्याकडे 1 कोटी झाडं लावणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी आपल्याला टेम्परेचर मेंटेन आहे 30 डिग्रीच्या आसपास, 25-30. जर हे जर आपण आकडा जर वाढवला आणि सगळ्यांनी वृक्षारोपण जर केलं, एका प्रति व्यक्ती मागे 10 झाडं गरजेचे. पण आपल्याकडे ते होत नाहीये. आपल्याकडे प्रति व्यक्ती मागे आपण मायनस मध्ये म्हणजे 7.5 ते 8 लाख मध्ये 3-3.5 लाख झाडे परदेशी आहेत, स्थानिक झाडं नाही आहेत. आणि परदेशी झाडांमुळे आपल्याकडे त्रास होतो. आता इथे बरेच ठिकाणी आम्ही पाहतो की ती फुफ्फुसाला त्रासदायक झाडं आहेत. कोनोकॉर्पस म्हणून दम्याचा पेशंट जर त्या झाडाखाली जाऊन बसला तो डेथ होतो लगेच. म्हणजे तो श्वास जर घेतला तरी कोनोकॉर्पस झाडांचा. कोनोकॉर्पस झाडाची मी तुम्हाला काही माहिती करते किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहिलं की त्या झाडाखाली दम्याचा पेशंट जर जाऊन बसला लगेच डेथ होते. म्हणजे ते त्रासदायक झाड आहे. सोलापूर शहरात ते बॅन करावं. कारण की आता पुणे महापालिकेने बंद केलंय, हैदराबाद महानगरपालिकेने बंद केलंय. पुण्यामध्ये हैदराबादमध्ये झाड नाहीये. सोलापूरच्या आम्ही विनंती करतो सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत तर त्यांनी हा विषय महापालिकेत मांडावा. कारण का कोनोकॉर्पस ते झाड विधायक नाहीये आणि ते जर झाड असल्यामुळे जे डेथ झाले त्याच्यातून आपल्याला काही रिपोर्ट्स आहेत जेणेकरून पर्यावरणाला काही पूरक आहे ते लावणं गरजेचं आहे. आणि ते जर लागलं गेलं शहरात तर त्याला जवळपास 45 एनजीओ पण तुम्हाला त्यासाठी मदत करतील आणि त्या माध्यमातून शहरात उच्च प्रभाव वाढेल, पाण्यावरती काम वाढेल, नद्यांवरती काम वाढेल आणि प्लास्टिक मुक्त सोलापूर करण्यासाठी ही सर्वांची मदत मिळेल. या ठिकाणी बरेचसे सन्माननीय पर्यावरण प्रेमी सन्माननीय नागरिक आलेले आहेत. आता मी सूत्र काशीनाथ सरांकडे देतोय. आणखी काही मार्गदर्शन ठेवायला लागलं तर आम्ही सतत संपर्कात राहू. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. सरांसाठी जोरदार टाळ्या देऊया. टाळ्या जोरदार देऊया. 135 कोटीचा आपला भारत. जगामध्ये जर देश उभे आहे सर्वात मोठा आपला माहिती आहे की रशिया आहे. भारताच्या हिशोबाने जर बघितलं तर रशियाची लोकसंख्या 700 कोटी पाहिजे. म्हणजे आपण 7व्या क्रमांकावर लाईन 2.46% जमीन आणि 18% 17% होती आपली 10वी-12वी शिकताना. आता 18% पुढे गेलेली आहे. म्हणजे आपल्या भारताच्या प्रमाणात रशियामध्ये एवढी कोटी लोकसंख्या पाहिजे आहे का? नाही. एवढं मोठं असं होतं की थोडं जसं थंडीमध्ये -1.50°C. दुसरं जर आपण बघितलं चायनाची लोकसंख्या आपल्याला ठीक आहे, आपल्या लेवलला आहे. आपला अमेरिका अगदी 35 कोटी 30 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे त्यांची लोकसंख्या 300 कोटी पुढे पाहिजे आपल्या लँडच्या दृष्टिकोनातून. ऑस्ट्रेलिया सध्या भारतामध्ये
11:30 वाजता रेल्वेत जेवढी लोक बसलेली आहेत तेवढी पण ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या नाही. त्यांची लोकसंख्या 150 कोटी पाहिजे. जायचं तर ऑस्ट्रेलियाला रोज पेपरला बातम्या इंडियन मारून टाकले, हे केले. कॅनडा बघा, कॅनडाची तर लोकसंख्या बघितली अगदी 10 ते 3 कोटीच्या आसपास आहे. एवढ्या गोष्टी पेपर आहे. एवढंच नव्हे, अर्जेंटिना, अख्खा युरोप घ्या, ज्यांच्याकडे आपण ज्याने आमच्यावरती राज्य केलं, फ्रेंच आले, डच आले, ब्रिटिश आले, त्या युरोप खंडाची लोकसंख्या सांगतो मी. युरोप खंडाची, युरेशियाची लोकसंख्या जर बघितली आपण, सगळे मिळून 54 कोटी पण नाही. म्हणजे आमच्या 3-4 राज्याची लोकसंख्या आहे. मी भीती घालत नाही, पण एवढं रिसोर्स असताना देखील आपल्याकडे भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता भरपूर आहे आणि तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेती. आज मी एक शेतकरी आहे, सुद्धा शेतकरी, ओरडा असेल, ऑर्गॅनिक शेती असेल. आजपासून आमची एक स्पर्धा सुरू होती टिंगरे साहेब. आम्ही विषमुक्त शेतीचा स्पर्धा घेतो, विशेषतः महिलांसाठीच. यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. 10 गुंठे महिलांनी शेती करायचं, भाजीपाला, फळभाज्या, आणि 10 गुंठ्यामध्ये जे पिकवतील, आमचे युवा हॉस्पिटलचे सर म्हणतात की आम्ही ते विकत पण घेऊ. का बरं? पेशंटला चांगला खाऊ घालायचं कुठं मिळणार आहे, तुम्हाला पाहिजे चांगलं कुठं मिळणार आहे. म्हणजे पिकवलं महिलांनी, समजा आमच्या देशपांडे ताईंनी पिकवलं 10 गुंठे, आपण ते विकत घेतलं, हमी भाव मिळाला, त्यांनी 1 नंबर आले जास्त उत्पादन घेऊन, त्याला 25,000 पासून बक्षीस. ते काय करतील, नवऱ्याची मागणी करतील, 7-12 माझ्या गाडीवर, म्हणजे मला काही योजना घेत नाही. आता बघा ना, आमचे संतोष भाऊ मागे 20-25 वर्ष सामाजिक काम करतात, त्यांनी पण खूप प्रयत्न केले, पण घरी लक्ष्मी येता आहे, लक्ष्मीला संधी मिळालं. आमच्या वहिनी पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात प्रयत्न केले आणि आज त्या मेंबर आहेत. आमचे संगीताला हॅट्रिकच्या लेवलला आहे. एका आश्रम शाळेमध्ये एका गरीब मुलांसाठी शिक्षण देता काही या क्षेत्रामध्ये आता जॉईन केलं म्हणून कोणता, आणि ठीक आहे, संधी मिळत नाही, खासदारी संधी मिळत नाही, पण ते प्रयत्न करतात. त्यांनी पण पर्यावरण खूप चांगलं काम केलेलं आहे, योगावर काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी. नुकतंच आपल्याला पद मिळालं म्हणून नाही, तर त्याचं सामाजिक काम पण मिळावं, माहिती व्हावी, हे आमचा उद्देश आहे. आज आमचे तळे साहेबांनी सांगितलंय किती हॉस्पिटल्स आहेत. बरं, एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणून कोण गाडीत चालत सोडून दिलं का? नाही चालत, अजून रोग जास्त येतात. मग रोग आहे तर त्या रोगाला उपाय देखील आहे. त्याबद्दल आपण अजून आज चर्चा करूया. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. मी हातात माहिती घेतो म्हणजे 2002 पासून मी काम करतो. 2002 ला मी नेहरू केंद्रात काम केला, नंतर स्वामी विवेकानंद केंद्रात काम केलो, भारतातल्या सगळ्या पर्यावरणाच्या संस्थेवर काम केलो, जागतिक लेवलच्यावर काम केलो आणि 24 ऑक्टोबर 2005 पासून नोव्हेंबर 16 पर्यंत मी भारतभर अब्दुल कलामांना भेटण्यासाठी म्हणून सायकल प्रवास केला. महाराष्ट्र सायकल प्रवास केलो, जवळपास 25,000 किलोमीटर सायकलने प्रवास केलो आणि त्या संदेशाच्या माध्यमातून माझ्या वापसात पुढे धन्यवाद. 2 नदी आहेत, सीना भीमा, तरी माझ्याकडे कधी माझ्या शेतात ऊस नाहीये. का बरं? आम्ही जामून लावले, जाम 200 रुपये किलो. आमचे आंबे लवकर येतात, 150 रुपये जातात. जर आपण शेतकऱ्यांनी शेवगा, फळबाग लावले तर भरपूर नफा मिळतो. पण आपल्याला काय झालं, ऊस लावायचं दुबूक पद्धत. आज बघा ना, सरकार पण 6 तास पाणी देते आम्हाला, ते लाईट देतात. आता पण लोड शेडिंग आहे का? जास्त मागणी वाढली, सोलार जरी जास्त जरा मागणी वाढली, म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती आणि असे जे काही निसर्गाच्या रिलेटेड बोटॅनिकल आहे, जेव्हा ते औषधी वनस्पती आहेत, त्यापासून अर्कापासून तयार केलेल्या आरोग्याच्या उपचाराकडे आपल्याला जावं लागेल. नाहीतर केमो घेतला, या गोष्टी घेतल्या. आज बघा सर, अनेक हसतमुख चेहरे देखील कॅन्सर ग्रस्त झालेले. आधी सोनाली बेंद्रे बघा, युवराज सिंग बघा, त्यांनी मात केले. अगदी शरद पवार साहेब तर कॅन्सरवर मात केले. पण तुम्ही आम्ही जर यावर विकसित झालो तर भविष्यामध्ये आपण यावर खूप खर्च होईल. म्हणून प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आपण या गोष्टी घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक पर्यावरणप्रेमी आलेले आहेत, त्यांचं सामाजिक काम आमच्या नवीन पिढीला माहीत व्हावं आणि सगळे एकत्र येऊन बघा, मैं बडा कहा तो गिर पडा, आप बडे अपना आपण बडा, हा आपला कार्यक्रम आहे. महापौरसाहेब पर्यावरणप्रेमी आहेत, ते 5 मिनिटात पोहोचतायत. त्यामुळे आपण उद्घाटन त्यांनी आले की आपण रोपांना पाणी घालून सुरू करूया. तत्पूर्वी आमच्या राष्ट्रातील काही मान्यवरांचा पण अनुभव ऐकूया. सुरुवातीला मी संगीताला विनंती करतो, नगरसेवक म्हणून नव्हे तर सामाजिक आणि योगाच्या आणि शिक्षिका म्हणून, बघा त्याचं नाव घेतलं की नाही का,
म्हणजे काही माणसं असं असतं की ते आले की अगदी स्पार्क तयार होतं. तर ताईला विनंती करतो की आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी संवाद साधायला जोरदार टाळ्या स्वागत केलं जातं. नमस्कार सर्वांना. आज पर्यावरण दिनाच्या प्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देते. मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे ज्येष्ठ माता पिता समान बंधू समान असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, जे की मी खूप जणांना चेहरे ओळखते, त्यांचं मला मार्गदर्शन काम करत असताना नेहमीच लाभतं. असे समोर बसलेले सर्वच मान्यवर, आज या कार्यक्रमाला डॉक्टर संतोषजी राठोड सर आलेले आहेत, सुनील वाघमारे जे आहेत, शिवाजी वाघमोडे जे आहेत, नंदकुमार इंगरे जे आहेत आणि दिलीप तडाखे सर आहेत, अरुणजी तळीखेडे जे आत्ताच आपल्याला खूप छान माहिती दिली ते आहेत. या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी माझे बंधू काशीनाथ बलमुनगी जे ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक आहेत, अनेक कार्यक्रमातून लोक जनजागृती करण्याचं काम, त्यांची फार मोठी धडपड मी गेली 2 शतकापासून बघत आहे, दशकापासून. तर त्यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवू. सगळ्यांना एकत्र करणं असेल, कौतुकाची स्थाप मारणं असेल, या सगळ्यासाठी फार मोठं काळीज लागतं आणि मोठेपणा लागतो मनाचा. तर ते त्यांच्याकडे आहे. आज व्यासपीठावरती माझी वनिता भगिनी नगरसेविका आहे. आज सगळे समोर बसलेले माझे खूप मार्गदर्शक आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये 26 मध्ये काम करत असताना आज गेली 20 वर्षापासून पतंजली योग समितीच्या माध्यमातून हेच डोक्यात आहे पहिल्यांदा की सामाजिक कार्यातून मी राजकीय क्षेत्राकडे वळले, की लोकांचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी सोलापूर जिल्हाभर प्रवास करून पहाटे 3-4 वाजता निघायचं आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हाभर वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य जपायचं हे काम करण्याची संधी पतंजली योग समितीच्या माध्यमातून मला मिळाली. त्याचा मला खूप अभिमान आहे. शिक्षक म्हणून आश्रमशाळेत अनाथ मुलांसाठी काम करण्याची संधी परमेश्वराने मला दिली. त्याचं तिघही मी भाग्य समजते. प्रारंभ प्रतिष्ठान आहे, त्याच्या माध्यमातून मुलांना एकत्र करून जनजागृती करणं असेल, आपलं ऐतिहासिक वारसा जपणं असेल, असे अनेक काम करत असताना आज व्यासपीठावर बसलेले माझे पोलीस बंधू आपल्या सोलापूर सारख्या शहरामध्ये अत्यंत त्यांना काम असतं, सतत जयंत्या, सतत काही चालू असतं आणि ते आपल्यासाठी खूप सेवा देतात. खरं तर त्यांना सॅल्यूट आहे आमचा. आरोग्य विभागात काम करणारे आमचे बंधू असतील, डॉक्टर्स असतील, सगळ्यांनी सेवा देतात. खरंच आत्ताच तळीखेडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपली अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला हाताची झालेली आहे. या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण एका बाजूने विकासाच्या दृष्टिकोनातून खूप पुढे चाललोय, महाराष्ट्र खूप पुढे चाललाय याचा आपल्याला अभिमान आहे. पण याच बरोबर वृक्षतोडीमुळे जो होणारा तोटा आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा आपल्याला त्रास प्रत्येकाला होत आहे. जसं तापमानाच्या आधारे तसे कॅन्सरचे पेशंट वाढाले. दुर्दैव आहे की आमच्या आत्ताच परवा नगरसेवक ते स्वतः बालीचे नगरसेवक होते नडगिरी म्हणून, ते त्यांना कळालं पण नाही प्रचाराच्या वेळेस की मला काहीतरी असा आजार आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला आणि परवाच ते त्यांचा मृत्यू झाला. तर अशा फार वाईट गोष्टी घडताना कुणीतरी रोखलं लावावं असे बदलुंगी सरासाठी असतील, आपल्या सर्वांसाठी असतील अशी लोक समोर समाजाच्या पुढे येतात आणि काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. माझ्यासमोर आता माझे अंशुक क्षीरसागर मैत्रीण आहे, ते वृक्षारोपणाचं इतकं चांगलं काम करतात, इतका अभ्यास गाढा आहे. खूप सारे जण पेठे मॅडम असतील, बाकी सगळे जण काम करतायत. आम्ही फक्त फोकस मध्ये तुमचे हात आहेत म्हणून काम आहे. तर अशा पद्धतीचं काम आपल्याला करतोय आपण करूया. झाडे फक्त लावायची नाही तर त्याची जोपासना करायची. कारण आमची भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी प्रदेश पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली. आम्हाला सतत ताकीद दिलेली आहे की प्रत्येक नगरसेवकांनी 25 झाडं आज या सप्ताहामध्ये जाऊन ती जोपासण्याची जबाबदारी द्यायची आहे. म्हणजे जोपासण्यासाठी एक जबाबदारी अशी द्यावी की बाबा जर ते झाड आपण कुणाला दिलं तर ते त्यांच्या घरातल्या कुणाच्या तर प्रिय व्यक्तीच्या नावावर लावायचं आणि ते झाड जपायचं, तरच त्याची जगणूक चांगली होईल. जेणेकरून ती काळजी होईल की हे माझ्या आता आपले देशाचे प्रधानमंत्री
नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय एक पेड़ माँ के नाम. आई सगळ्यांनाच प्रिय आहे. आईप्रमाणे त्या झाडाला जगूया, त्या झाडाचं संगोपन करूया. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या संकल्पना आपल्या देशात अनेक संस्थांमधून, अनेक राजकीय क्षेत्रातून, अनेक सोशल मीडियातून आपण बघत आहे की आपलं पर्यावरण किती गरजेचं आहे. पर्यावरणाचं तर आपल्याला दृढीकरण करायचंच आहे. आपल्या मनाचं दृढीकरण करायचं आहे. आपण स्वतः स्वस्थ राहायचं आहे. त्यासाठी आता माझे सगळे ज्येष्ठ नागरिक समोर आहेत. आज आपण बघतोय की अकाली मृत्यूचं प्रमाण खूप वाढलंय. 30, 40, 35 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक. आता माझ्या समोरची घटना आहे की मी सकाळी त्या माणसाला 9 वाजता बघितले तर तो दुपार नव्हता तो माणूस. म्हणजे अशा स्पोर्ट्सला चांगला भक्कम एक आपल्यातला एक विद्यार्थीच म्हणायला हरकत नाही तो गेला. म्हणजे असे घटना घडत आहेत. मग ते का घडत आहेत? स्ट्रेस का येतोय? आपल्याला मेंटली हेल्थफुल राहणं किती गरजेचं आहे. ही गोष्ट खरंच मनापासून सांगते तुम्हाला. हेच करा. तुम्हाला जर वेळ असतो तुम्ही अशा वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणाला एकत्र या, एकत्र हास्य क्लबला जॉईन व्हा, मेडिटेशन करा. तुम्ही आपण सगळे व्यवस्थित असलं तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे. आपण देशाचे एक घटक आहोत आणि ती प्रगती होणं, देश सुंदर करणं, पर्यावरणासाठी आपण खूप काम करायचं, सगळ्यांनाच करायचंय. आपण आपल्या आजूबाजूला 4 झाडं लावली आणि ती जोपासली तरी खूप मोठं काम या निमित्ताने होत आहे. खरंच मी जास्त वेळ घेत नाही. खूप कार्यक्रम चांगला आयोजित केला सरांनी, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार मानून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि सांगते. थँक्यू ताई. आपण काळाची जी काही पावलं बदललेली आहेत त्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा तिकडे आभार व्यक्त करतो. खरं तर हे स्पष्टपणे प्रकटपणे बोलणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेला माहिती होत नाही. थर्ड स्टेप फोर्थ स्टेप आलं की माहिती होतं. त्यामुळे काळजी करणं खूप महत्वाचं. आजच्या कार्यामध्ये केंद्रबिंदू इलेक्ट्रोनिक एक्सपर्ट कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुनील वाघमारे सर, सु म्हणजे चांगला. खरं तर त्यांचं कर्मभूमी सोलापूर आम्ही केलेलं आहे. मग ते सांगली जिल्ह्यामधलं असेल, पुण्यामधलं असेल, आपला दौरा करता करता सोलापूरच्या प्रेमात ते पडलेले आहेत. सोलापूरच्या प्रेमात जे पडलेले आहेत सोलापूरमध्ये झालेले आहेत. आणि डॉक्टर शिवदत्त शेटे सर असतील, ते बीड मराठवाड्यातून सोलापूर आले आणि इथं आयुर्वेदाला प्रॅक्टिस करतात आणि 5 एकर घेऊन ते अगदी हॉटेलपासून मोठं काम करतात. तर आपण आता सोलापूरच्या प्रेमात पडलेले आहात. तर मी सोलापूरकरांच्या आरोग्याच्या काळजी आम्ही घेतो. आम्ही खूप स्वार्थी लोक आहे सर. आम्ही कुठल्याही पद देताना कुठल्याही काम करताना इझिली करत नाही. काहीतरी स्वार्थ ठेवतो. स्वार्थ यासाठी की लोकांचं भलं व्हावं. आदरणीय संतोष राठोड सर अगदी त्याच्या बाजूलाच उभे चेंबर्स मध्ये खरं तर ते मनाने उभे आहेत. उभेकडे संपत्ती होती पण त्या देता येत नव्हती. कळण आहेत ते नाव जरी कुठे कळण आहेत ते आरोग्याच्या संदर्भात अगदी नाम मात्र शुल्क मध्ये त्या गोष्टी करतात. मी राठोड अजूनही सांगणार आहे ते बोलतातच कमी आणि जास्त काम करतात. जसं आमच्या वडिलांनी आहे त्यांना सांगितलंय ते बोलणार नाही. पण आम्ही दादाताई एक कार्यक्रम घेऊ या भागामधल्या महिलांसाठी वक्तृत्वाच्या स्पर्धा, भाषणाची एक स्पर्धा, अजून चांगलं कसं बोलता येईल, अजून चांगलं लोकांपर्यंत कसं करता येईल या गोष्टी घेऊ. मी डॉक्टर सुनील वाघमारे सरांना विनंती करतो. हे सगळे एक्साइटेड आहेत. व्हॉट इज डॉक्टर प्रगती, तुम्ही एवढं म्हणता नेमकं काय आहे या संदर्भात थोडंसं भाषण करावं, उद्घाटन होईल, सन्मान होईल आणि मनोज होईल. जोरदार आपण स्वागत करूया डॉक्टर सुनील वाघमारे सर. नमस्कार. माझा पहिला परिचय देतो. मी डॉक्टर सुनील वाघमारे, माझी कर्मभूमी आळंदी, संत ज्ञानेश्वर महोदय. आळंदीमध्ये इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्याच्या जवळपास माझं क्लिनिक आहे. इंद्रायणी नदीवर पण मी काम करतो आणि त्याच माध्यमातून मला असं प्रॅक्टिसला माझे 25 वर्ष झालेले आणि समाजामध्ये काम करताना आपलं काही देणं लागतं. काहींनी म्हटलं, सरांनी पण सांगितलं, त्याच पद्धतीने मी पण समाजाचं माझं काही देणं लागतं. त्यामुळे समाजामध्ये थोडंसं ऍग्रेसिव्ह काम करायला लागतं. त्यातनं असं निदर्शनास आलं की जे पाणी आपण पितोय आणि निसर्गाचा जो ऱ्हास व्हायला लागला, विकास व्हावा हे मान्य आम्हाला, पण निसर्गाचा ऱ्हास नको व्हायला. निसर्गाचा जिथे ऱ्हास होत असेल तिथे विकास
विकास व्हायलाच पाहिजे, पण निसर्गाचा पण ऱ्हास नको व्हायला, या पद्धतीने करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इंद्रायणी हॉस्पिटलच्या शेजारी माझं क्लिनिक असल्यामुळे मला कॅन्सरच्या पेशंटशी संपर्क जास्त प्रमाणात येतो आणि त्याच हॉस्पिटलला मी 1 वर्ष सर्जरी विभागामध्ये पण ड्युटी केलेली. मी जेव्हा त्या पेशंटचे म्हणजे त्यांचे हे घेतले, रिव्ह्यू घेतले, टेस्टिमोनीज घेतले, तेव्हा असं निदर्शनात आलं की या ट्रीटमेंटनी पेशंटला खूप त्रास होतो. किमो, रेडिएशन, ऑपरेशन, मग याचा पर्याय काय? त्याचा दुसरा पर्याय आहे का? त्यासाठी पर्याय उपलब्ध आहे, पण सरकारने आता चालू केलंय तो पण पर्याय आयुष मार्फत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोपॅथी पण आहे. इलेक्ट्रोपॅथी ही आयुर्वेदा, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, युनानी यानंतरची संशोधित 5वी पॅथी आहे. ही पॅथी संशोधित का करण्यात आली? कारण या पॅथीमध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही. तो कॅन्सरचा आजार असो की अजून कुठला पण असो, जनरल डिसीजेस ॲक्यूट लवकर बरे होतात, क्रॉनिक डिसीजेसला थोडा वेळ लागतो, पण त्याची सिव्हिरिटी लवकरात लवकर कमी करण्यात येते. आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने असं मला सांगायचं आहे की ही इलेक्ट्रोपॅथी प्युअर आयुर्वेद आहे, फक्त आयुर्वेदाचा ऍडव्हान्स आहे, म्हणजे अतिविकसित भाग आहे तो आयुर्वेदाचा. जसं ॲलोपॅथी काम करते त्याच पद्धतीने इलेक्ट्रोपॅथी काम करते. इलेक्ट्रोपॅथी मध्ये शॉक वगैरे दिला जात नाही. तुम्हाला थोडा संभ्रम झाला असेल की औषधी शास्त्र आहे. जसं आयुर्वेदामध्ये काढा काढला जातो, याच्यामध्ये प्रोबेशन पद्धतीने ती मेडिसिन तयार केली जाते. त्याची प्रोसेस असते, लॉंग प्रोसेस असते, ती एका दिवसात तयार होणारी औषधी नाही. एक औषधी तयार करायला कमीत कमी 80 दिवस लागतात आणि त्याच्यात प्रोसेस असतात. पर्यावरण दिन हा महत्वाचा का? आज तुम्ही जस्ट आहेत आमचे, आम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही आमचं लहानपण बघितलंय आणि आम्ही तुमच्या मागच बरे झालेलो. तुम्ही ज्या गोष्टी केल्या त्या आम्ही करतोय. आमच्या नंतरची जी पिढी आहे यांना हा पर्यावरण दिनाचं महत्व कळावं आणि आरोग्य काय असतं, पर्यावरणानुसारच आपलं आरोग्य असतो. जर पर्यावरण दूषित झालं तर आपलं शरीर पण दूषित होणार आहे. त्याच्यासोबतच जर तुम्ही पाण्याची काळजी नाही घेतली, सरांनी म्हटलं की नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. सर्वात महत्वाचं स्तोत्र निसर्ग तुम्हाला सांभाळायचा असेल तर तुम्हालाच पाण्याचे स्तोत्र सांभाळावं लागणार आहे. पाण्याचे स्तोत्र सांभाळताना तुम्हाला प्रमुख स्तोत्र आहे नदी. नदी कशी असावी? नदी स्वच्छ असली पाहिजे. पूर्वी आज तुमचं वय किती काका? 73. कधी आजारी पडला? आता काही गोळ्या चालू आहे, शुगरचे चालू आहे, गुडघे दुखतात. किती वर्षापासून? 4 वर्षापासून. म्हणजे साधारणतः 65 ते 70 वर्षापर्यंत काकांना कुठलाही त्रास नव्हता. का नव्हता? त्यांनी वाहतं आणि जिवंत पाणी, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जे जीवन जगलेले आहेत, ओरिजिनल निसर्गाच्या सानिध्यात, त्यांना आजाराचं प्रमाण खूप कमी आहे. शेवटच्या काळामध्ये ते आजारी पडू शकतात. काही लोक पडत पण नाही, पण पडू शकतात आताच्या वातावरणानुसार. हे का होतं की वातावरण प्रदूषित आहे, तुम्ही जे पाणी पिताय ते प्रदूषित आहे. त्यामुळं आपल्याला निसर्गाची काळजी घेणे, नदीची काळजी घेणे, त्यासोबतच जे वनस्पती औषधी आहेत. आता आपण सर्व शेतकरी समजायचं, म्हणजे असं कोणी नाही की बाबा फॉरेन वरून आले इथं स्थायिक झाले. सर्व शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्गाने जर वनस्पती औषधीची लागवड केली तर त्यांना चांगल्यापैकी उत्पन्न पण मिळेल आणि देशामध्ये चांगली औषधी निर्माण होईल. प्रयोगशाळा किंवा लॅबोरेटरीज त्या औषधी विकत घेतात. डायरेक्ट कंपनी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून ते औषधी वनस्पती विकत घेतात आणि घेऊन पण जातात. त्यासाठी जर शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीची लागवड केली तर एक प्रकारे उत्पन्नाचं स्तोत्र निर्माण होतं. इलेक्ट्रोपॅथीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर इलेक्ट्रोपॅथी ही औषधी वनस्पतीपासून तयार झालेली औषधी शास्त्र आहे. हे औषधी शास्त्र
शरीरावर ऍक्यूट मध्ये पण काम करतं आणि क्रॉनिक मध्ये पण काम करतं. आता आम्ही सोलापूरमध्ये युवराज हॉस्पिटल इथे कॅन्सर रिसर्च सेंटर चालू केलेला आहे. त्यामध्ये एक साधारणतः 10-15 पेशंट झाले. त्यातले 10 ते 12 पेशंट बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत. त्याची ट्रीटमेंट लॉंग आहे, पण सुरुवातीची जी सिव्हिरिटी असते त्यासाठी पेशंटला 7 ते 10 दिवस ऍडमिट करावं लागतं. पहिल्यांदा त्याची सिव्हिरिटी कमी होती, त्यानंतर मग त्याला महिन्याची औषध दिलं जातं. एक साधारणतः 7-8 महिन्याची औषधी द्यावं लागतं दर महिन्याला आल्यानंतर. 7 महिने ट्रीटमेंट असते. याच्यामध्ये इलेक्ट्रोपॅथीमध्ये शरीराचं रस आणि रक्त शुद्ध केलं जातं, त्यामुळे शरीरातील आजार पूर्ण बरे होतात. कॅन्सर का होतो? कॅन्सर तुमच्या शरीरामध्ये त्याचं मूळ कारण आहे तुमची ऍसिडिटी. जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर तुमच्याकडे कॅन्सर येणार आहे. कॅन्सर एक दिवसात येत नाही. त्याला तुमच्या कॅन्सरचं डिटेक्शन कमीत कमी फर्स्ट स्टेजला होतं, कमीत कमी होतं. फर्स्ट स्टेजला थर्ड स्टेजला जास्त प्रमाणात होतो. का होतं? की तो दिसून येत नाही, कळत नाही. का कळत नाही? की त्याचे जे साईन सिम्पटम असतात ते एकदम स्लोपणे येतात तुमच्या शरीरामध्ये. तुम्हाला कुठला त्रास होत असेल, काय होत असेल तर ते कळत नाही. आपण जनरली काय करतो? जनरल फिजिशियनकडे जाऊन गोळ्या औषधी इंजेक्शन घेतो, सलाईन घेतो, बरं वाटतं की आपण डॉक्टरकडे परत जात नाही, फॉलोअप तर देतच नाही. मला पण तोच अनुभव आहे. कारण पेशंटला काही त्रास असेल, त्याला सांगितलं की तू 5 दिवसांनी येऊन भेट, मला सांग काय होतंय त्यानंतर परत. तो 5 दिवसांनी येणारच नाही. त्याला जेव्हा बरं नसेल तेव्हा येतो. म्हणजे डॉक्टर जे सांगतात ना की तुम्ही 5 दिवसांनी यायला पाहिजे, खरंच तुम्ही फॉलोअप देणं गरजेचं असतं. त्यानंतर इलेक्ट्रोपॅथी ही शरीरातील समूळ आजार नष्ट करते. असा कुठलाच आजार नाही की शरीरामध्ये तो तुम्हाला कायम औषधी घ्यावा लागेल. काही शास्त्रामध्ये तुम्हाला सांगतात की ही औषधी आता डायबिटीजची तुम्हाला मरेपर्यंत घ्यायची, बीपीची मरेपर्यंत घ्यायची, थायरॉइडची मरेपर्यंत घ्यायची, तुमची हाडं दिसते ती पण मरेपर्यंत घ्यायची. पण आमच्या शास्त्रामध्ये 3 महिन्याचा कोर्स, जास्तीत जास्त 6 महिन्याचा कोर्स. म्हणजे आपल्या आयुर्वेदाने जे सांगितलं की आजार झालाय, आजाराचं निदान करा, निदान झालंय त्याला ट्रीटमेंटचा कालावधी ठरवा आणि आजार बरा करा, त्यानंतर तुमची मेडिसिन बंद करा. पण आता नवीन आधुनिक युगामध्ये काय झालं की मरेपर्यंत औषध खा. डॉक्टर सरळ सांगतात की ही औषधी आता तुमची कायमची. पण आरोग्यशास्त्राचा तसा नियम नाहीये. ठराविक कालावधीसाठी तुम्ही औषध उपचार करा आणि औषधी बंद करा. आता सर्वांनाच माहिती आहे की औषधी आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचं. धन्यवाद. मंचान स्टेजचं मी उद्गार नाही केलेला, पण मंचाचं मी आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. थँक्यू. एक प्रश्न असेल तर विचारू शकता का? आयुर्वेदामध्ये तुम्हाला लाईफस्टाईल सांगितलेली आहे. आता तुम्ही ज्येष्ठ असल्यामुळे तुम्हाला लाईफस्टाईल माहिती आहे, तर त्यांनी बरोबर प्रश्न त्यांच्या वयानुसार त्यांनी बरोबर उपस्थित केलाय. ऍसिडिटी का होती? ऍसिडिटी तुमची झोप पूर्ण झाली नसेल, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही चेंजेस आलेले असतील, दुसरी गोष्ट तुमचं जे काम करण्याची पद्धती याच्यामध्ये चेंजेस असेल किंवा बदल झाला असेल तर तुम्हाला ऍसिडिटी होती. जनरली आपण जेवण करतो, जेवण करताना पाणी प्यायचं नसतं, जेवण झाल्यानंतर पण पाणी प्यायचं नाही. साधारणतः तुम्ही अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्यायचंय. तर पाणी कुठलं प्यायचंय? ऍसिडिक पाणी नाही प्यायचंय. तुम्ही अल्कलाइन अँटीऑक्सिडेंटिव्ह पाणी जर पिले जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासाने, तर तुमचं जेवण डायजेस्ट होतं. दुसऱ्या दिवशी मोशन क्लिअर होती, तुम्ही पूर्ण हायड्रेटेड राहता. आपण काय करतो? जनरली पाणी पित राहतो जेवताना, किंवा मग जेवण झाल्या 1 तांब्या पाणी पितो किंवा 2 ग्लास पाणी पितो. तसं नाही करायला. तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा पाऊण तासाने पाणी प्यायचं. म्हणजे मग ऍसिडिटीचं प्रमाण ऍक्च्युअली कमी होतं. जेवणाच्या आधी, म्हणजे जेवण करायला बसायच्या आधी पाणी नाही प्यायचं, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही जे भाज्या मसाले वापरताय, सोलापूरमध्ये आता जेवण करताना मसाल्याचं प्रमाण जास्त आहे, तिखटाचं प्रमाण जास्त, त्याचं प्रमाण थोडं कमी करा. जेवण वेळेवर करा, म्हणजे ते डायजेस्ट होईल.
मध्ये मध्ये खायचंच असेल तर साधारणतः जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासांनी खायचं आहे, म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही. आणि सात्विकरणाचा तुम्ही जर वापर केला जास्तीत जास्त प्रमाणात तर तुम्ही आजारीच पडणार नाही आणि ऍसिडिटी पण होणार नाही. धन्यवाद. एकदा जोरदार टाळी सरांसाठी देऊया. जे आपण असे खावं लोकांना सांगून टाकावे म्हणजे शहाणे करून सोडावे सगळं जरा म्हटल्याप्रमाणे आदरणीय सुनील सरांनी सांगितले. उपमापूर्ता एक 2 मिनिटं देत आहेत. व्यासपीठावरती आदरणीय प्राध्यापक खोत सर आले. हे आत्माचे प्रथम संचालक आहेत. एकदा जोरदार टाळी साठी देऊया. त्यांच्यानंतर अनेक शेतकरी गट आहेत. आम्ही खूप विचारपूर्वक आज सरांना बोलवले. सर ही सगळी ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे. आपण शेतकऱ्यांना जर सांगितलं गटाला की सेंद्रिय भाजीपाला असेल तर आपण सरकारी स्पंदित पण देऊयात, म्हणजे आपल्याला जागा पण देऊयात. मी न विचारता सांगतोय आदरणीय पाठक काका हा आपण एक दिवस गुरुवारी आपल्याला गर्दी असते, आपण 2 टेबल देऊ शेतकऱ्यांना, ते भाजीपाला आणतील, लोक देवदर्शन घेतील. आता बघा ना आपल्यावरती जे द्वारकाधीश आहेत सगळ्यांना म्हणतो आपण, ते का बरं आरोग्यदायी होते? माखन खायचे. आता तर आपण पनीर खातो, कुठलं पनीर खातो त्यावर पण गुन्हेगार कारवाई करतात. ज्या माखन चोराला आपण वरती बघितलंय तर ते सगळं ऑर्गॅनिक असायचं, ते मटक्यामध्ये चोरून घ्यायचे. आता मटक्यामध्ये नाही, केमिकल मधलंच आहे. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांची सरांकडे खूप मोठं गट आहे. हे बोलताना आमचे एक सर मागं हसतायत, जयराज नागपूर सर, ते केंद्र वाटरचं काम करतात, लोकांना अल्कलाईन वाटर देतात. त्यांना कळलं की आपल्या आसपासच्या लोकांना एक फ्री मध्ये पाणी सप्लाय करतात. आता इथे माझे वडील आहेत फक्त 92 वर्षाचे. त्याचा पणतू बघा मांडीवर पणतू आहे 2 वर्षाचा, म्हणजे 4थी पिढी त्यांच्या मांडीवर आहे. त्यांचा डाएट तो परफेक्ट आहे. 5 वाजता उठायचं जेवढायचं, थंड पाणी आंघोळ करायचं ते करायचं, चपाती काय खात भाकरीच. त्यांच्या डाएट नुसार माझ्या हॉटेलमध्ये लोकांना जेवण देतो. अगदी SRPF मध्ये काही लोक येतात भाकरीसाठी. म्हणजे आम्ही हे का सांगतो, जवळ शेतकरी त्यांच्या जेवणात होती. शेवगाचे ड्रमस्टिक आता मोरेगा प्रॉडक्ट म्हणून बघतो. पूर्वी सगळं ऑर्गॅनिक सहज मिळायचं. दुपारी दही घेतली पाहिजे, ते जेवण करता पाणीच पित नाही. हे का बरं? त्यांना ते नॅचरली पहिल्यापासून सवय लागली आहे. एका खास अशा शिबिरामध्ये आपण डाएट कसं करावं, जेवण कसं करावं, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अगदी या संदर्भात पण सुरुवात झालेली आहे. आमचे बाळासाहेबचे जे शिखर संघटनेचे असणारे नागरिकांचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना जबाबदारी असणारच आहे. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी असतात त्या माध्यमातून आपण योग, प्राणायाम, आता येत्या 31 तारखेला योग दिलाय, अशा गोष्टी करूया. मी आदरणीय खोत साहेब विनंती करतो. खोत साहेब, आपल्याकडे भरपूर शेतकरी आहेत, जिल्हाभर शेतकरी आहेत. खरं तर कन्नड पासून मराठीपर्यंत त्याचा प्रवास आहे. आज ऑनलाईन मीटिंग सुरू आहे, पण आमच्या प्रेमात ते आले. मागच्या 1 तारखेला त्याचा वाढदिवस होता, पण ते पुढे बिझी होते. आज आपण 5 जून पर्यंत वाढदिवस म्हणूया. जून हा जगातला सर्वात मोठा वाढदिवस महिना आहे. जून हा 1 जून तर विचार नका, नेमकं महाराष्ट्र 1 जूनला आहे आमच्यापासून. तर आज साहेबांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा घेतोय. ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती किंवा पारंपरिक शेती. पुणे मुंबईमध्ये ऑर्गॅनिकच्या नावाखाली काय पण चालतं. आता जसं बघा तुम्ही, आज आपण बघितलो 1-2-3 कंपन्या, जेवढा मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही आपल्याकडे, तरी पण एवढ्या गोष्टी चालतात. जुलै सोलापूरला बघा इस्त्रीचं दुकान वाढलेले, कटिंगचं दुकान वाढलेले, दुधाचे दुकान इतके वाढलेले, एवढं दूध येत नाहीये. त्यांना माहिती आहे की आपण या संदर्भात येतच नाही. पण हे का होतं या विचार करण्याची गरज आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. विचार करा, 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, तर हात कलम केले जाते. त्या काळात दुष्काळ होता, सगळं होतं, पण एकही शेतकरी आत्महत्या केल्याचं उदाहरण नाहीये. नुसतं एक शेतकरी बघितला असाल या संदर्भात दोष करतात, पण त्यांना जर त्याच्या शेतीला हमी भाव मिळाला. मी सोलापूर आलो 20 वर्षांपूर्वी, मार्केट आम्हाला 1 रुपये कांदा असायचा 30 वर्षांपूर्वी. आता पण कधी कधी 1 रुपये पण मिळत नाही. हे काय झालं? मागणी पुरवठ्याचा जो चैन आहे ना, तो गोष्टी झालेले. सध्या डीएड कॉलेजचे प्राचार्य आहेत आमचे सचिन बिरासर आले आपल्या आत्मसाचे. आम्ही डीएड करावं म्हटलं तरी आपल्याला माहित असेल मार्क 74 निघाले, डीएड ला नंबर मिळाला नाही. आता 40-50% डीएड ऍडमिशन होतं का? भरपूर सीट शिल्लक आहे. तशा पद्धतीने या गोष्टी भविष्यात होत आहेत. आपण काळजी घेऊया. मी खोत सर्व विनंती करतो खोत आहे की आपण उपस्थित सर्व पर्यावरण प्रेमींना, ज्येष्ठ नागरिकांना, सामाजिक संस्थेला आणि आपल्या प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना आपल्या सेंद्रिय शेतीची काळाची गरज आहे. बदलत्या हवामानामध्ये बघा ना, केळीचं पीक उभं आहे, एक पाऊस पडला जमीन दोस्त झाली.
द्राक्ष काढणीला आलंय, एक पाऊस पडला आमचे बेभरवशाचं हवामान आणि या माध्यमातून देखील शेतकरी उभा राहतो. यांना आपल्याला गरज आहे की नवीन उभारी द्यायची. मी साहेबांना विनंती करतो, जसं फॅमिली डॉक्टर आहे आपल्यासोबत, तसं फॅमिली फार्मर ही संकल्पना आपण सुरू करूया. फॅमिली फार्मर म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बरोबर वाटे आहे बघा पाणी घेण्यासाठी. फॅमिली फार्मर म्हणजे समजा मला गहू लागतं, ज्वारी लागतं, तुम्ही फार्मरला सांगायचं मला तू 2 क्विंटल गहू दे, ज्वारी दे, वाटल्यास तुला मी बी बियाण्यासाठी, सेंद्रिय खतासाठी एक गाई पण घेऊन दे. वाटल्यास तुम्ही म्हणू शकता एक गाई मी तुझ्याकडे आणून दे, दूध काढून मला आणून दे, मग तू घे. सांभाळण्यासाठी होऊ शकतं बरं का, असं होणार आहे आणि हे काळाची गरज आहे. खूप चांगलं विनंती की उपस्थित 2 शब्द मार्गदर्शन आपण करावं. डॉक्टर सोबत शेतकरी पण खूप महत्वाचा आहे. जोरदार आपण स्वागत करूया. आता ते करतात. सर्वांना नमस्कार. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काशीनाथ सरांनी मला या ठिकाणी बोलवलं. मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंडातील शेती आणि स्वातंत्र्यानंतरची एक 10-15 वर्षातली शेती आणि त्याच्यानंतरची शेती यामध्ये खूप जमीन आसमान फरक आहे. आता सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माहिती आहे त्या काळात. ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी रासायनिक हायब्रिड अशा गोष्टी फारशा नव्हत्या आणि तुमच्या जर लहानपणी मला वाटतं त्यावेळी हायब्रिड आणि रासायनिक आणि औषध हे तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळत नसेल. खरं हे गरज भासली 1965 ते 70च्या दरम्यान, 70 ते 75च्या दरम्यान ज्यावेळी दुष्काळ पडत होतं, अन्नधान्याची पुरवठा भासत होती आणि जे लोकसंख्या वाढत गेली, वाढत्या लोकसंख्येला अन्न भागवण्यासाठी काहीतरी नवीन पर्याय शोधावा लागतो. त्यावेळेच्या शासनाने ते निर्णय घेतलं की आपले जर उत्पादन वाढवायचं असेल, वाढत्या लोकसंख्येला अन्नाची पुरवठा करायचा असेल तर आपला प्रोडक्टिव्हिटी वाढला पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी जे पारंपरिक पासून काळापासून जे आपले व्हरायटी होते ते बाजूला गेले. हायब्रिड आणि संकरित व्हरायटी त्या काळात आले. नंतर त्या हायब्रिड आणि संकरित व्हरायटीसाठी जे काही खत लागतं, कारण पूरक ते रासायनिक खताचा अवलंब वाढत गेला. शासनाने सुद्धा पुरेपूर त्याचा वापर करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यापर्यंत जाऊन हायब्रिड व्हरायटी आणि रासायनिक खताचा वापर करायला लावलं आणि त्यामुळे पुढे एक 5-10 वर्षांमध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. म्हणून आजच्या मितीला जे अन्नधान्याच्या बाबतीत ज्यावेळी स्वयंपूर्ण झाला, आजपर्यंत आपल्याला अन्नधान्याची पुरवठा कधी भासलेला नाही. आणि आता मी एखादा वर्ष पाऊस नाही पडला तर आपल्या देशामध्ये सौरची साठा भरपूर राहतो, आपण काय उपाशी राहणार नाही. परंतु जुन्या काळामध्ये तशी परिस्थिती नव्हती. परंतु काय झालं, आपण जे काही गोष्टी आपल्याला सांगितलं होतं, हायब्रिड व्हरायटीचा वापर करा, रासायनिक खताचा वापर करा, किती प्रमाणात करायला पाहिजे त्यावेळी समितीने सांगितलेली होती किंवा शासनाने सांगितलेली होती. परंतु त्या प्रमाणात न करता आपल्या स्पर्धा वाढते. इरिगेशन वाढतं, शेजारच्यानी पण ऊस केलं, त्याला बघून आणखी शेजारच्यानी सगळ्यांनी ऊस केलं. तो 2 पोत्या युरिया वापरायला लागला तर हे म्हणणार मी 3 पोते वापरतो. तो आणखी शेजारचे म्हणतो मी 4 पोते वापरतो. आणखी त्याच्याकडे जास्त पैसे आहेत तो 5-10 पोते वापरणार. तसं डॉक्टरने तुम्हाला जरी सांगितलं सकाळी गोळ्या 1 घ्या, दुपारी 1 घ्या, संध्याकाळी 1 घ्या, तर 3-3, 4-4 गोळ्या एका टायमाला घेऊन आपल्या शरीराला चालतो का? नाही चालणार. माती हे मृत नाही, माती सुद्धा जिवंत आहे. असंख्य जीवाणू त्या मातीमध्ये राहतात. जर त्या जीवाणूंना जर आपण नको त्या प्रमाणात हे रासायनिक खत द्यायला लागले तर जीवाणू मरत गेले. म्हणजे हळूहळू ते जिवंतपणा होती, 100% जिवंतपणा माती होती. आज जर तुम्ही त्याची टेस्टिंग केलं लॅबमध्ये तर त्याची 25% जिवंतपणा राहिलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रोडक्टिव्हिटी आजच्या मितीला खूप कमी होत चाललेली आहे. आणि जे जुन्या काळातला आपण सर्व खात होतो आणि आता जे खातो खूप फरक आहे त्याच्या क्वालिटीमध्ये. आता जे खातो, आपण जातो बाजारात जातो, एकदम चकचकीत भाजीपाला आपण विकत आणतो. आपण एक कधी विचार करत नाही, काही भाजीपाल्यावर शेतकऱ्यांनी औषध फवारणी जर बघितला असता तुम्ही कधीच तुम्ही त्या भाजीपाला खाणार नाही. इतके औषध फवारतात आणि ते स्ट्रॉंग असतात.
आणि एकदम ते आपल्या शरीराला त्याच्या हानिकारक असतात, त्या हळूहळू आपल्या शरीरामध्ये साचून जातात आणि ज्यावेळी आपलं वय आता निम्म वय झाल्यानंतर ज्यावेळी आपण उतरत्या वयात असतो एक एक रोग व्हायला सुरुवात होतात. मोस्टली कॅन्सर, आजकाल कॅन्सर सगळ्यामध्ये वाढत चाललेले आहे. जुन्या काळात कुठंतरी एका जिल्हा परिषदेवर एखादा कॅन्सरचा दवाखाना असायचा. आता सोलापूरमध्ये जावा तर प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला कॅन्सरचे दवाखाने आढळतात आणि याचा अभ्यास झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात याचा अभ्यास करण्यात आला. त्या ठिकाणी का बाबा कॅन्सरचा पेशंट वाढायला लागले, तिथल्या भाजीपालावर फवारणाऱ्या औषधामुळे ते कॅन्सरचे प्रमाण वाढतात. इतर रोग सुद्धा व्हायला लागलं, अनुवंशिकता यायला लागले. पण हळूहळू हे शास्त्राच्या लक्षात आलं कुठेतरी बाबा आता ते पुन्हा ट्रॅक चेंज करायची गरज आहे. कारण 1960-65च्या खाली शेतीमध्ये त्यांनी ट्रॅक चेंज केलं. त्या ट्रॅकचा अतिवापर झाला. अतिवापर होऊन मानवावर आणि आरोग्यावर आणि एन्व्हायरमेंटवर, मुख्यत्वे करून एन्व्हायरमेंट सुद्धा यामध्ये सुटलेलं नाही. पोल्युशन जे काय आपण रासायनिक खत वापरतो, कीटकनाशक वापरतो, एन्व्हायरमेंटवर त्याचं पोल्युशन केलं म्हणून आपलं आरोग्यावरही विपरीत परिणाम होत चाललेले आहे. इथं सोलापूरमध्ये शिवसरांनी परवा एका मीटिंग मध्ये सांगितलं, शाळेत एक 12 का 14 वर्षाच्या 2 मुली हार्ट अटॅकने वाढले. म्हणजे कुणाला वाटत नाही की 12 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यावं, ते का होतं तरी अशा गोष्टीमुळे ते होत चाललेले आहे. म्हणून शासनाने आता काय केलं, पहिल्यांदा सेंद्रिय शेती आणली. कारण एकदम जर शेतकऱ्याने सांगायला गेलं की शेतकरी आता ऐकण्याच्या परिस्थितीत नसतो. कारण ते रासायनिक खत आणि रासायनिक औषधं वापरून सवय झालेली आहे. थोडंसं आपण आळशीपणा झालो शेतीमध्ये. त्यामुळे सरकारने काय सांगितलं, आता सेंद्रिय शेती वळा. अनेक योजना बनवून आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आपण माहिती देतो, सेंद्रिय शेती करून देतो. पण नुसती सेंद्रिय शेती करून चालणार नाही हे लक्षात आलं. आता आणखी एक कन्सेप्ट आहे देश पातळीवर नैसर्गिक शेती. जे निसर्गामध्ये जे तुमच्या शेताच्या आजूबाजूला परिसरात जे उपलब्ध नैसर्गिक संपत्ती आहे त्याचाच वापर करून, त्या नैसर्गिक संपत्तीमधून तुम्ही निविष्ठा करून तुमच्या शेतामध्ये वापरून कमीत कमी खर्च करून चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचं तंत्रज्ञान शासनाने अंगीकारलेलं आहे. भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणून. शासनाने सांगितलं, पहिल्यांदा काही क्लस्टर निवडायला सांगितलं. त्या क्लस्टरमध्ये शेतकऱ्यांनी सांगितले की तुम्ही पहिला 1 एकर करा. तुमच्याकडे 10 एकर 5 एकर शेती असेल, तुम्ही ह्या नैसर्गिक पद्धतीने 1 एकर करा. तुम्ही पहिला चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतः खावा, घरच्या सर्व सदस्यांना ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य खावा. ते जर तुम्हाला पटलं, तुम्ही इतर 7 शेतकऱ्यांना सांगा, त्यांना ही नैसर्गिक शेती करायला सांगा. त्यांच्या घरी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य खायला सांगा. त्यांनाही पटलं, सर्वांनी मिळून जे काय विक्रीसाठी आपण उत्पादन करतो भाजीपाला वगैरेचं, ते तुम्ही नैसर्गिक पद्धतीने करा. जेणेकरून आपण विकतो, घेणारा त्याला माहित नसतं बाजारामध्ये. आमच्यासारख्या लोकांना सुद्धा मार्केटमध्ये माहित नसतो हे कसला आहे का, सेंद्रिय आहे का, औषध पावलेलं आहे, ते खाल्ल्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे का. फक्त त्याचा विश्वास आहे विकणाऱ्या शेतकऱ्यामध्ये. त्याला जर खात्री असेल, खात्रीनं देत असेल, तो पुण्याचं काम आहे. नाहीतर आम्ही पण इतक्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये मी नोकरी केली. बऱ्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांना मी बघितलं, ते काय करतात, विक्रीसाठीचा प्लॉट वेगळा करतात आणि स्वतःला खाण्यासाठी ते प्लॉट वेगळे करतात पडतात. त्यावेळी विचारलं तर ते म्हणतात की हे आमच्या घरच्यासाठी आहे, घरी खाण्यासाठी आहे, त्याच्यावर काहीच फवारत नाही, रासायनिक खत सुद्धा टाकत नाही. परंतु आपण पैशासाठी जर आपण औषध फवारून रासायनिक खत वापरून दुसऱ्या जर खाऊ घालत असेल तर पुन्हा याचं काम होणार नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी कंपन्या आहेत, नैसर्गिक पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीने करतात. इव्हन द्राक्षासारखा पीक आहे, द्राक्षासारखा पीक एक बी औषध न फवारता, एक बी कण फर्टिलायझर न टाकता संपूर्णपणे रासायनिक सेंद्रिय पद्धतीने करतात आणि त्यांच्या द्राक्ष जागेवर घेऊन जातात 200-250 किलो. वेगाने जातो 700-800 रुपये किलो. तेही राहत नाही, त्याचा डिमांड जातो. इथं आपला बिराजदार कोण आहे एका गावात इथे माडा तालुक्यात काही शेतकरी आहेत. म्हणजे असं नाही की बाबा रासायनिक पद्धतीने काय पिकवला जातो असं काही नाही, प्युअरली सेंद्रिय पद्धतीने करतात.
म्हणून आहे ना, जुन्या काळात घरात, माझ्याच घरात कितीतरी गायी होती, आता माझ्या घरात किती गायी राहिली. शेती हे गायी आधारित शेती पाहिजे. शेतीमध्ये शेणखताचा वापर वाढवला पाहिजे, गोमूत्राचा वापर वाढवला पाहिजे. नीम, आता निंबाचं प्लॅन्ट बनवणे किती महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापासून बनवलेला आपण सांगतो जीवामृत बनवा, बीजामृत बनवा, दशपर्णी हात बनवा, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, असे अनेक विशिष्ट आहेत. तुम्हाला जाऊन दुकानामधून महागड्या औषध विकत आणायची गरज नाही. तुम्ही घरोघरी बनवून ते शेतपिकावर पाहू शकता. म्हणजे तुम्ही जर शेड्यूल ठरवलं ना, त्या शेड्यूलमध्ये अजिबात कीड येत नाही, अजिबात रोग येत नाही. परवा मी अक्कलकोटला गेलो होतो. अक्कलकोटमध्ये एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी सांगितलं शेती आणि अग्निहोत्र एक त्यांनी गोष्ट मला सांगितलं, त्याने पटवून दिली. आपण घरात होम घालतो बघा, तसं त्यांनी म्हटलं शेतात सुद्धा होम घातला पाहिजे म्हणे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी शेतात जर शेताच्या मध्यभागी जर तुम्ही होम घातला ना, निश्चितच तुमच्या शेतात जे काही कीड आणि रोग येणार ते येणार नाही म्हणे. एक नया पद्धतीचा ऊर्जा, जे काही सूर्यप्रकाश ऊर्जा मिळतो प्युअर स्वरूपात, ते ऊर्जा तुमच्या शेतामध्ये किंवा राहणाऱ्या त्याच्या जीवाणूमध्ये पसरत आणि चांगल्या पद्धतीने शेती होईल असं त्यांनी सांगितलं. अग्निहोत्र आणि शेती अशा अनेक पद्धती आहेत. हळूहळू आपण आता तरी या वर्षी आपल्याला कमीच करावं लागणार आहे. जे युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही युरिया आणि DAP तयार करण्यासाठी रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियलला या वर्षी मिळणारच नाही आपल्याला, आणि खताचाही तुटवडा आपल्याला वाचणार आहे. म्हणून हळूहळू आतापासून तरी आपण थोडासा कमी करत गेलो. रासायनिक औषधे येत्या काळात जमिनीमध्ये जे काय जीवाणू 25% जिवंत राहिलेले आहे ते जेणेकरून आपल्याला 75-80% पर्यंत नेण्यास सुलभ होईल. आणि आपणच हे केलं पाहिजे, कारण आपण जरी आता नाही केलो तर भविष्यामध्ये आपल्या नातवंडांना जमीन म्हणून तुम्ही सोडून जाणार नाही. वेगळं काहीतरी तुम्ही सोडून जाणार, ते का पिकवण्याला एक राहणार नाही, एकदम घट सिमेंट सारखा होणार. त्यात तुम्ही बोर मारायला जरी गेलं तरी तुम्हाला एक बोर मिळणार नाही. तर अशा जमिनीमध्ये पिकं कशा पिकतील याचा विचार करा. जागतिक पर्यावरणाचा निमित्त सर्वांनी या ठिकाणी आले. मलाही सरांनी बोलवलं, 2 शब्द क्षेत्रीय शेती नैसर्गिक शेतीबद्दल बोलायची मला संधी दिली. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा. बहुत साहेब इथं जोरदार टाळ्या देऊयात आणि आता मुख्य कार्यक्रम बोलूयात. आज व्यासपीठावरती प्रशासकीय, सामाजिक, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील मंडळी आहेत. तात्यांना आणि ताईला विनंती आहे की आपल्या उजवीकडे, सोलापूरच्या उजवीकडे ते दक्षिणेकडे 135 एकरचा SRP कॅम्प आहे. आदरणीय टिकरे साहेब असतील, तडाखे साहेब चांगलं काम चालू आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे. आमची मागणी आहे, तुमच्या बाबतीत आमची मागणी आहे की पाण्याची व्यवस्था करा आणि चांगली झाडं द्या. आणि पुढची एक पुढे आता नको आपण चांगली झाडं देऊया, जेणेकरून आजकाल झाडं लावायला जागाच नाही. इथं 500 एकरचा जागा आहे, दरवर्षी झाड लावतो, मग आग लावतात. पण तो पोलिसांचा एवढा बंदोबस्त आहे SRP कॅम्प मध्ये, अगदी कोण तिथं काही पण करून देऊ शकत नाही. त्यामुळे आमची पर्यावरण प्रेमीची मागणी आहे, वॉटर टँकरनं पाणी गोळा करा किंवा काही व्यवस्था करा, किंवा अगदी तिथं वेस्ट वॉटर आहे ते आपल्याला कसं करता येईल. आता आपल्याला रिक्षा संघटना आहे, अनेक रिक्षा संघटनाच्या माध्यमातून आपण झाड घरोघरी देऊ शकतो. तर विनंती आहे की आता त्याला 2 शब्द शुभेच्छा देऊयात. तात्याला 2 शब्द विनंती, 2 शब्द बोलावं. आणि आज आपण काही 2 मिनिटं येतो म्हणजे त्यामुळे आपण आज 2 कार्यक्रम आहेत. एक पर्यावरणावर चिंतन व्हावा, जेणेकरून हा चिंतनाचा विषय, चिंता करायचं नाही, चिंतन करायचं, याचा मार्ग काढायचं. त्यानंतर सन्मान आपण तात्या करतोय, यासाठी करतोय की या माध्यमातून नवनवीन लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचलं पाहिजे. आज काही प्राचार्य आहेत, काही पर्यावरण प्रेमी आहेत, काही ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत. अजून एक तात्या मागाशी बोलता राहिला की आपल्या सोलापूरमध्ये अनेक चांगले काम होतात, संस्कृती काम होतात. नुकतंच बापूने पण नाट्यगृह देखील जुलूस बापूसाठी सांगितलेले आहेत. तर या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्कीच विरोध बाळासाहेब अशा मान्यवरांच्या सोबत आपण नक्कीच सुरू करून एक चांगले 15-20 वर्षाचा चांगले कार्यक्रम, म्हणजे एकदमच ओव्हरलॅप होणार कार्यक्रमाची याची दक्षता घेऊन आपण करूया. मी सर्व मान्यवर विनंती करतो की रोपाला पाणी घालून आपण काय उद्घाटन करूया. आपण पण जॉईन होतील माझ्या अंदाजात. मी आदरणीय तडाखे साहेब, आदरणीय टिकरे साहेब, आदरणीय बघ साहेब, आदरणीय जाधवताई,
दिन आहे त्यानिमित्त आमच्या डॉक्टर साहेबांनी बसवंती साहेबांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असे कार्यक्रम झाले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना पर्यावरणाच्या दिवशी त्यांचा सत्कार मान सन्मान करणं हे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे. ती प्रथा तुम्ही पुढे कंटिन्यू करताय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज एक छोटाखानी छान असा कार्यक्रम सकाळी तुम्ही आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. DJ Asif SK.
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.
DJ Asif SK. दिन आहे त्याचा आयोजन हे साधून युवराज मानसिक स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्यातर्फे करण्यात आलेले खूप आनंद झालाय. फक्त पहिले काय करायचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये साजरा करायचा, आता सर्व क्षेत्रात जास्तच नाही मागितलं, जास्त लोकांकडे मागितलं नाही. आता मी सांगते स्टेजवरचे सगळे आदरणीय राष्ट्रीय माझ्या नगरसेविका चांगलं उत्कृष्ट काम करते आणि पाण्याची सोय करते सोलापूरमध्ये आणि आमचे आवडते सुभाष राठोड सर बोलतात गोड, पेशंटला लवकर बरे करतात. त्यांचे आहे हे भागदौड. सुनील सर वाघमारे यांनी पण माझ्या मित्राला अर्ध्या तासामध्ये थांबून केलं बरं. आता पर्यावरण म्हणजे काय? आजूबाजूचा परिसर आहे, बहुतांशी हवा, पाण्याचा हवा, झाडं वगैरे किती महत्व आहे निसर्गाला. आपलं सगळं आपल्या जीवनाचे जे घटक आहेत मग त्याचं आपण संतुलन बिघडून ठेवलेलं आहे. प्लास्टिक टाका, गटाराचं पाणी सोडा, घाण पाणी सोडा करून आपण त्याचं संतुलन बिघडलं आहे. त्याच्यामुळे आपलं आरोग्यही बिघडलेलं आहे. म्हणून आपल्याला गरज आहे ना की आपले जे पर्यावरण आहे आपल्या जीवनाचा आवश्यक असा घटक आहे त्याचं आपण योग्य पालन आपण करायला हवं. ज्येष्ठांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शन पालन करायला हवं. पर्यावरण आता पर्यावरण जशी आपली श्वसनाची अवस्था आहे, आपलं नाक दाबलं, तोंड दाबलं, आपण जिवंत राहावं. नाक, श्वास नलिका, फुफ्फुस, तसं हे पर्यावरण आहे, वृक्ष आहे, ते सगळे आपली श्वसनाची अवस्था आहे. बघा झाडे नसेल सावली मिळणार नाही, झाडे नसेल पाऊस मिळणार नाही, पाऊस नाही पडला तर आपल्याला मिळेल का? काही मिळणार नाही आपल्याला. पण उन्हात बजावं लागलं आणि घेऊन करावं लागेल. असं हे म्हणजे पहिले जे ऋषीमुनी होते ते काय राहत होते बरे, त्यांना शुद्ध हवा होते. तिथे गेले आजारी पडले का? पूर्वी गेलो नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी, धरणाचं पाणी, विहिरीचं पाणी पित होते, आजारी पडत होते का हो? आता पाणी सगळं दूर झालेले, अशुद्ध झालेलं आहे पाणी. ते कुणी केलं? आपणच केलेलं आहे. म्हणजे आपणच बिघडत आहे आणि देशाचा पण बिघडत आहे. एक तुम्हाला सांगते म्हणून ते आता हे जे झाडे आहे त्याच्यावर तुम्हाला आरोग्याच्या सगळ्या आयुर्वेदिक औषधं मिळतात, सगळं तयार करतात. आता तसंच तिथं मी आता पुण्यावरून आलेले आहे आणि युवराज हॉस्पिटल स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये माझे मित्र ऍडमिट आहे. तिथं मला असं एकच पुन्हा पाहिलं, आपले डॉक्टर सरांचं बोलण्याचं आयुर्वेदिक आहे त्यांचे एका शब्दावरती विश्वास करून माझ्या मित्राला मी ते घेऊन आले. कारण त्याचं आयुर्वेदिक आहे म्हणजे त्यांची खात्री दिली फोनवरून, ओळख मारत नाही, काही नाही. आम्ही तिथं आले. मी बघा पुण्याचं ज्युपिटर हॉस्पिटल किती महाग आहे. 5 दिवसामध्ये माझे 93,000. त्याच्यानंतर 5-6 लाख रुपये घालवले ज्युपिटर सारखे स्टर्लिंग पुण्याचे मायमध्ये हॉस्पिटल, तुमच्या हॉस्पिटलचा खर्च केला. शेवटी वैतागले होते आणि शेवटी आम्ही घरी आणलं त्यांना हॉस्पिटल. देवदूतून आम्हाला सर भेटले. बरं त्यांच्यासाठी एकदा 2 टाळा वाजवत एवढा आता सोडली होती. त्यांच्या फोनमुळे मी काय केलं, उभा राहायला कुणी येऊ नका माझ्या बरोबर, येते नाही म्हणजे ते सर खूप चांगले. आमचे नाते सुंदर होते, त्यांनी सांगितलं खूप छान आहे दुनिया, मुलांना घेऊन मी इथं आले. आमच्या मित्रांना काय नाही तर माझा अवतार जर बघितला असतं ना तुम्ही त्याला काहीतरी म्हटलं असतं बरोबर नसतं काळजी मॅडम आहे म्हणून. पण इथं आल्यानंतर बघा 2 दिवसात माझ्या मित्रांना खूप फरक पडला. खूप म्हणजे बोलायला लागले चांगले, त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. आता 4-5 होते त्यांना बोलता यायला लागला, आता चांगले बोलायला लागले ते. आणि सुनील सरला त्यांनी एक स्टोरी वेगळी सांगितली, माझं हसून हसून पोट दुखायला लागलं, एवढे चांगले ते बोलायला लागले. आणि आपले सुभाष सर आहेत ना तुला टाकलं होते. मला वाटतं सगळ्यांना ते श्वास आहेत, ते कॅन्सर त्या नावाचं श्वास आहे, सगळ्यात बरं करणार आहे ते. बाकी विषय बरंच हो बाकी आता मला उपारी आनंद दिली. मला चालता येत नव्हतं तरी औषधी एवढे पण चालत आली. खरंच तुम्ही
सगळ्यांनी मिळून हे जर ह्याला हातात लावला तर खूप तुमच्या निसर्गमुक्त होणार म्हणजे होणार कला आहे कौशल्य आणि पेशंट आमचा म्हणजे भाषणामध्ये 50% चांगला झाला आपल्याबरोबर ऐकायला बोलायला कोणताही कोणतं कळत नव्हतं काहीच नव्हतं एखादं काम करत असतं त्यांना पकडून आणलं जाते खरंच माझे खूप आभारी खूप आभारी खूप चांगला हॉस्पिटल आहे खूप म्हणजे खूप चांगला हॉस्पिटल आहे आणि काय करायचं काही सगळ्यांनी मदत करायला पाहिजे आपले पुण्याचे महापौर आहेत पुण्याचे सगळे आहेत ना त्यांनी मदत केली करत होते माझ्या 15 लोक तिथे आपल्याला सगळे चांगले पण गेले आणि सत्यता आहे मी सत्य सांगते खरंच खूप चांगला आहे पर्यावरणाच्या निमित्त मला मदत दिली बघा आपण काय म्हणतो येड लागलं गाणं आहे का नाही तर आपण त्यांना म्हणतात झाड लावलं म्हणायचं निसर्ग काय म्हणणार आपल्याला जेमतेम जिगाट मी व्हिडिओ केला म्हणजे किती झाडाचं बसवायचं इतनी सी बात हवा को बताए रखना इतनी सी बात हवा को बताए रखना रोशनी हो कि चिरागों में उसे जलाए रखना रोशनी हो कि चिरागों में उसे जलाए रखना पर्यावरण का महत्व जानकर और ये डॉक्टर ने कैंसर का उपयोग का महत्व जानकर जिन्हें को लगा के उनको सहकार्य करके रखना झाडे लावा झाडे जगवा मला झाडे लावा सावली मिळवा झाडे लावा आपलं सुंदर आयुष्य वाचवा जय हिंद जय भारत या बाद एका तरुणीनं खूप छान बोलवलं जोरदार टाळ्या तरुणीसाठी देऊया बघा त्यांनी अनुभव सांगितले कविता सांगितले शायरी सांगितले त्यांच्या शतायुषीसाठी आपण शुभेच्छा देऊया शेवटचे 2 मनोगत आमचे बाळासाहेब पाटील साहेब बोलतील तडाखे साहेब बोलतील आणि देवकर ताई बोलतील आता हे बाळासाहेब विनंती हे सगळं बरेच त्यांनी आणले त्यांना विनंती की 2 शब्द पर्यावरण बोलावे धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आज पर्यावरण दिन आहे जागतिक पर्यावरण दिन झाडं लावा झाडं जगवा आज पर्यावरण दिनाचा कार्यक्रम मुद्दामून मी माझ्या घराच्या अवतीभोवती मी लावलेल्या झाडांची लिस्ट घेऊन आलोय तर माझ्या घराच्या बाजूला मॅडम 29 झाड आहेत माझ्या घराच्या बाजूला 29 आणि ती कुठल्या प्रकारचे मी लिस्ट आणलेली आहे अशोक वृक्षाची लहान 10 आहेत मोठी 2 आहेत नंतर सीताफळाची 3 आहेत बदाम 1 आहे चिक्कू मोठे 1 आहे आवळ्याचे मोठे 1 आहे शेवग्याचे 2 आहेत आंब्याचे 2 आहेत लिंबूचे 2 आहेत जांभळाचे 2 आहेत पेरूचे 1 आहेत ही अशी फळं मी फळझाडे आणि मोठी झाडं माझ्या घराच्या अवतीभोवती आहेत आणि मला उन्हाळा अजिबात जाणवत नाही लोक आजूबाजूची येतात झाडाखाली बसतात विश्रांती घेतात आणि मार्गस्थ होतात बांधकामावर काम करणारे मजूर येतात जेवायला येतात झाडाखाली कट्ट्यावर बसतात जेवण करतात आणि निघून जातात लोक मोटरसायकल 2 व्हीलर गाड्या 4 व्हीलर गाड्या लावतात उन्हाचं लावतात आणि 4-5 वाजता आपापल्या गाडी घेऊन जातात तर असं हे झाडाचं महत्व किती आहे हे आपण सर्व जाणतोय आपल्या सोलापूरमध्ये आज उपमहापौर म्हणून दैवयोगाने पर्यावरण प्रेमी माहेश्वरी मॅडम भेटलेला आहे त्यांचा सर्व परिवार यासाठी जगतोय सोलापूरच्या तर माझी एक या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे आपण शहरामध्ये जाताना रोडच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरला त्या झाडाकडे कोणच बघत नाही मॅडम कोणाचंच लक्ष नसतंय त्या झाडाची व्यवस्था कोणाकडे आहे महानगरपालिकेकडे आहे का रस्ते विकास महामंडळाकडे आहे अतिशय वाईट वाटतं रोडवर जाताना डिवायडरला जी काय झाड आहे ती जगवा आमची काय विनंती आणि प्रत्येक ऑडिट झालं पाहिजे प्रत्येक झाडाचं ऑडिट झालं पाहिजे आपण सगळ्या गोष्टीचं ऑडिट करतो झाडाचं का होत नाही यावर्षी किती झाडं लावली त्यातली किती जगली आणि का कशापासून ती मेली ह्या सर्वांचं माझं एक विनंती आहे तुम्हाला हे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक झाडाचं ऑडिट झालं पाहिजे तरच तुम्हाला त्याचा अभ्यास पूर्ण करता येईल म्हणजे आपण यावर्षी झाडं किती लावली किती जगली आणि जी जगली नाही ती कशामुळे जगली नाही पाण्यामुळे जगली नाही का दुर्लक्षमुळे जगली नाही का त्याची व्यवस्था कोणाकडे होती
जोपर्यंत तुम्ही हे लक्ष देत नाही, तुम्ही हजारो लाखो झाडं जरी दरवर्षी लावली तरी ती कदापि हा तुमचा कार्यक्रम सक्सेस होणार नाही. आपले सोलापूर शहराचे डिवायडर पहिल्यांदा सुधरून घ्या. त्या डिवायडर मध्ये चांगली झाडं लावा आणि ती झाडं शोभेची झाडं लावा, फुलाची झाडं लावा. कुठेही बघा, कुठल्या रोडला जावा, कुठंतरी एक झाड दिसते, कुठंतरी एक झाड दिसते. कुठं काय झालं, कुणी कचरा टाकतंय, कुणी उगंडा केलाय, कुणी काय कचरा कुठल्या केलेल्या आहे त्या डिवायडरचा. तर कृपया असं होऊ देऊ नका. त्याचा कामाला लावा यंत्रणा, तुमच्या हातात आहे. तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात, तुम्ही यंत्रणा कामाला लावा आणि आम्हाला या 2-3 महिन्यात रिझल्ट दिसू द्या. प्रत्येक 1 रोड घ्या, तुम्ही 1 रोड घ्या, 20 रोड घ्या, साखर कारखाना रोड घ्या, प्रत्येक रोडचे डिवायडर म्हणजे तुम्ही झाडं लावा. फार मोठी तुमचं सगळं शहर पुन्हा डोक्यावर घेऊन लागतं, हे लक्षात घ्या. याच निमित्तानं मी एवढी विनंती करतो. यानंतर आमचे धन्यवाद साहेबांसाठी. ताईंना कार्यक्रम आहे बघा, एक नगरसेवक जसं क्रिकेटमध्ये आउट होऊन जातात, इथं आउट रिटायरमेंट आहे, पुढच्या कामासाठी जायचं त्यांना, कारण त्याचे भरपूर कार्यक्रम टार्गेट आहे. मी देवकाताईंना विनंती करतो की उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना, पर्यावरण प्रेमींना आपण या ठिकाणी भाषण करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या प्रभाग 24च्या नगरसेविका वनिताताई आणि ज्यांनी आज कार्यक्रमाचं आयोजन केले आणि आपला कॅन्सर मुक्त भारत त्याचं जे विजन आहे, असे आपले संतोष राठोड सर, आपले डिपार्टमेंट मधील आपले उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ मंडळी, त्यांना प्रथम माझा नमस्कार करते. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. प्रथमतः सर्वांना एक दिलगिरी व्यक्त करते, मला येण्यास उशीर झाला, कारण आज वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. प्लास्टिक मुक्त भारत आणि अनेक कार्यक्रम, वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले, त्यामुळे मला इथे यायला उशीर झाला. पण आल्यानंतर समाधान वाटलं, सगळे आहेत, थोडंसं बसायला मिळालं. आणि आज पर्यावरण दिन, त्या निमित्तानं आपण जी झाडं लावतोय त्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की जी आपण झाडं लावणार आहे ती स्वदेशी झाडं असावी, जेणेकरून त्याच्यावर पक्षी, फुलपाखरं हे बसली पाहिजे, अशा झाडांचं आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. आणि प्लास्टिक मुक्त भारत ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, आम्ही सर्व आपल्या सोलापुरामध्ये जे नगरसेवक आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये जी आता संगीताताईंनी जी पिशवी आणली, ती बनवलेली पिशवी, त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि आपण जे घरामध्ये इलेक्ट्रिकल गॅजेट असते ते आपण त्याच्यामध्ये ई संकलन ते केंद्र आम्ही आमच्या प्रभागामध्ये सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये बंद पडलेले मोबाईल असतील, चार्जर असतील, त्याचा पण आपण म्हणजे एक पर्यावरणपूरक वापर करू शकतो. ते आपण आमच्याकडे तुम्ही जे संकलन केले त्याच्यामध्ये संकलन करा. आणि अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सीड बॉल एक बनवलेले आहे, ते पण आम्ही आज 1000 सीड बॉलचं वाटप केलेलं आहे. आणि आपण पूर्ण सोलापूरमध्ये 1 लाख वृक्ष लावायचं टार्गेट ठरवलेलं आहे. आणि वेळोवेळी कार्यक्रम सुरू आहे. आणखी कोणाला कार्यक्रम करायचा असेल तर नक्की सांगा, आपण मिळून कार्यक्रम करू. आणि कॅन्सर मुक्त जे सरांनी आता आम्ही वेळोवेळी भेटतोय त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, नक्कीच त्यांच्या हॉस्पिटलला भेट द्या, त्यांचे रिझल्ट आहेत. आणि सर तुम्ही एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवला आणि त्यामध्ये आम्हाला सहभागी केलं आणि इथे पर्यावरणावर एक 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानते. आणि पुढील माझं हो या तुम्ही नंबर तुम्ही काय करा, नंबर घ्या आणि नक्की अडचण आली तर सांगा, नंबर नाही नंबर घ्या. आणि आता एक सरांनी सूचना दिली की डिवायडरचा विषय होता, आम्ही जूनची वाट बघतोय, आपलं पूर्ण डिवायडर सुशोभीकरण होणार आहे. आम्ही जून म्हणजे पावसाच्या तोंडावरती सुशोभीकरण वाटच बघतोय, आता नक्कीच होणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला कुठली अडचण आली तरी सांगा. आणि आपल्या जे हॉस्पिटलची माहिती दिली सरांनी आणि काय आपल्या सेंद्रिय शेतीविषयी पण माहिती आहे. आपल्याला जे कॅन्सरचे आजार होत आहे आपल्या खाण्यामधून होतात, जे आपण भाजी खातो त्याच्यामध्ये फवारणी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती, जी फळं आहेत त्याच्याविषयी पण आपण थोडंसं माहिती घेतली पाहिजे आणि खाताना विचार केला पाहिजे. कारण आता जे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ते त्याच्यामुळेच वाढत आहे. नक्कीच सेंद्रिय शेती त्याच्यामधून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं आणि त्याचं म्हणजे सेवन करतानाही विचार केला जावा. आणि इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. यानंतर मराठी साहेब बोलतील आणि कार्यक्रम समारोप होईल. तत्पूर्वी आपले पद्माकर कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार आणि आकाशवाणी निवेदक यांचा सत्कार राठोड साहेबांनी करा. आदरणीय राठोड साहेब.
नाट्य परिषदेचे लोक आहेत. पर्यावरणाचं नाटक करता येत नाही, पण नाटकाचं पर्यावरण जागा करता येतं. त्यामुळं आदरणीय पत्रकारांचे सन्मान या ठिकाणी सफल होतो. काय जोरदार देऊया. यानंतर SRPF चे आदरणीय तडाके साहेब यांना विनंती की आपण उपस्थितांना शुभेच्छा भाषण. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, आमच्या गटाच्या सुनबाई उपमहापौर देवकर मॅडम, परत आमच्या त्याचा तुम्हाला माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण ते आमच्या गटाच्या सुनबाई आहे. आणि सांगायचं विशेष असं की आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इथं संबोधित केलं, त्याबद्दल मी सर्व समितीचे आभार आहे. मला सांगायचं म्हणजे आता मॅडमने सांगितलं की सोलापूरमध्ये 1 लाख झाडांचं नियोजन ह्या वर्षी आहे, पण मी त्यांना आवर्जून सांगतो की आमचं एकट्याचं सोलापूरचं जे कॅम्प आहे त्याच्यामध्ये मी 1.5 लाख झाडांचं प्रोजेक्ट केलेलं आहे. ह्या वर्षी मी लावून दाखवणार, करून दाखवणार की महाराष्ट्र पर्यावरण संशोधन केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून आता STPचा प्लॅन येतोय. आपल्या ड्रेनेज लाईनचं जे पाणी आहे ते पूर्ण पाणी टोटली पेट्रोल करून झाडांना आहे. उद्या 2 दिवसात मॅडमच्या हस्ते आमचे जमीन गॅप म्हणून एक संस्था आहे NGOची, त्यांच्या माध्यमातून मी 15,000 झाडं लावतोय. त्यांनी पहिली पाण्याची सोय केलेली आहे. उद्यापासून JCB वगैरे आल्यानंतर गाठानं पाईपलाईनचं काम चालू होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून 15,000 झाडाचं वृक्षारोपण. परत सामाजिक वनीकरण यांना आम्ही 3 एकर जागा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा संस्था सगळा सादर झाला आहे. त्यांचे टोटली 75,000 झाडं 4 वर्षाकरता त्यांनी आमची जागा घेतलेली आहे. पूर्ण पाणी बघणार, पूर्ण ठिबक करणार, हे करणार. काही तुम्हाला अगोदर सांगतो मी की मला येऊन इथं 6 महिने झालेले आहेत आणि NTPC मार्फत काल वृक्षारोपणाचा काही गेल्या वर्षी झाडांचा प्रोग्राम झाला. तर मला आल्यानंतर सांगण्यात आलं तिथं की तुम्ही हे केलं नाही की झाडं दरवर्षी जळून जातात म्हणून. आमचे बरेच नियोजक लोक साहेब लोक इथं आहेत. तर मी गटपात सदाईंबो आहे आणि मला हे काम करण्याची संधी पहिल्यापासूनच आहे मी. आणि मी हे उपक्रम भरतो. नॉनव्हेजला तुम्ही बघितलं असाल हे जे जुनी लोक आहेत की नॉनव्हेज हे नाव फक्त वीज पाणी, नॉनव्हेज ना पाणी असं एक नॉनव्हेज 2 ट्रेनिंग सेंटरचं काम आहे. तर त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मी आज तुम्ही टोटली वृक्षारोपण सगळं टोटली पाण्याची सोय आहे, सगळी सोय आहे टोटली. असं एक नियोजन मी सगळं केलं. परत कोविड-19-20 मध्ये मी पुण्यामध्ये PSI म्हणून होतो. त्या ठिकाणी सुद्धा भरपूर मी पर्यावरणाची कामं केले. जेव्हा तुमचं कुठल्याही एखाद्याला कर्मचाऱ्याला हँडिकॅप असेल तर त्यांना पाय नसेल, हात नसेल असा सुद्धा उपक्रम राहत आहे. परत कोविडमध्ये मी कंटिन्यू 2 वर्ष मी कंटिन्यू 1 वर्ष कंटिन्यू कुठं मोड बघितलेलं नाही. कंटिन्यू 2 वर्ष मी कोविडमध्ये काम करत होतो. पुण्याचं पूर्ण कोविड पाडणारा मी एकटा माणूस आहे. जवळ मला 39 अवॉर्ड आहेत. कोविड अवॉर्ड 39 आहे आणि 2024 ला भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन मला जाहीर केले. माझं काम जबाबदारी आहे आणि मी आल्यापासून सांगितले आता मी 6 महिने झाले. माझं 15 दिवसात माझं डिवायसचं प्रमोशन आहे, तर मी इथंच मागणार आहे. तर एक माझी इच्छा आहे की माझा असा आहे विषय की ह्या सोलापूरवाल्यांनी सगळ्या तिथं ग्रुप 10 मध्ये पर्यावरण बघण्यासाठी म्हणजे सोलापूर आम्ही नाही का खूपच बनवणार आहे. या सोलापूरचा खूप स्थिर आहे. फिरायला सगळ्यांनी तिथं यायचं असं पूर्ण ग्रीन झाड होणार आहे. पूर्ण ग्रीन झाड तुम्हाला विवाहामध्ये ग्रहण होणार आहे. पाणी एक थेंब सुद्धा यावं तुम्ही बघावं एवढ्या चांगल्या महिन्याभरात आपली स्कीम चालू आहे. तर टोटली आपल्या घरचं पाणी सुद्धा एक थेंब पाणी व्हायला लावणार नाही. टोटली मी नागरिकमध्ये स्कीम वापरली. पुण्यामध्ये जवळमध्ये स्कीम वापरली. SPCच्या लाईन जेवढं ड्रेनेजचं तुमचं पाणी बाहेर जातं ते सुद्धा फिल्टर करून आपण झाडाला वापरणार आहे. वरचं छताचं पाणी सगळं टोटल त्यांचा मोठे प्लॅन आहे. तुम्हाला माहिती नाही फक्त ह्या संस्था कुठं आहे. ही महाराष्ट्र संशोधन हे आहे महाराष्ट्र पर्यावरण संशोधन केंद्र मुंबई. हे NGO मोठी स्कीम आहे आपली टोटली त्याची आणि ते ऑल इंडियामध्ये काम करते. तर त्यांच्या माध्यमातून असा पूर्ण ट्रेनिंग सेंटर हे त्याचं बाबळगाव जाऊन बघा.
परत एमपीसी नाशिक बघा तर पूर्ण ग्रीन केलंय त्यांनी टोटल वर्षभर झाडाला पाणी राहिल्यामुळे जमिनीची लेवलची पातळी वाढते. तर ते उपक्रम आम्ही आता सध्याला 3 लाख झाडाचं माझं टार्गेट आहे स्वतःचं आणि ते आमचं पूर्ण झालेलं आता 2 दिवसात आम्ही स्कीम पहिली चालू करतोय. 15,000 झाडं लावायचं चालू करतो. त्यांना मला पाण्याची सोय करायला पाहिजे. पहिली एक जुनी विहीर होती त्याला कोणी हात लावला नाही. 1-2 दिवसात ते विहिरीचं काम चालू करून गाळ काढून ते पाणी आणि स्टेपीने 197 उचललं आणि त्यानंतर 15,000 झाडाचं लागवड आम्ही चालू करतोय. सामाजिक वनीकरण येईल आता त्या टायमाला त्यांना 6 एकर जागा दिली तर त्यांना पूर्ण आम्ही बांधून घेतलं 4 वर्षाकडे. तर ते म्हणजे 4 वर्ष आम्ही तुम्हाला खूप झाली झाडं जगवण्याचं आमचं सगळं परिवर्तन आहे. आणि त्यांना सांगितलं 30 लाखाचं टार्गेट आहे सोलापूरमध्ये तर आमची 6 एकर जागा त्यांना दिली. सांगायचं म्हणजे त्या उन्हाळ्यामध्ये ग्रुप 10 मध्ये एक सुद्धा झाड म्हणून दिलं नाही. 9 किलोमीटर पाईपलाईन केली आहे. ते बघ ते बी आता सगळ्या वरती पार्टीने सगळ्यांना 9 किलोमीटर पाईप करून पूर्ण झाडं जगवलेली आहेत. मला या विषयावर असावं. परत कुणाला कधी जर काय लिव्हर किडनी त्याचं जर माझा नंबर घेऊन ठेवा. लिव्हर किडनी तुम्हाला अवयवाची कधी गरज पडली तर अवश्य मला सांगा. तुम्ही कोण हँडिकॅप असेल तर माझा नंबर आहे घेऊन घ्या. कोणाला पाहिजे असेल तर 9226 घेऊन घ्या. 9226 93 48 16 या करा. 9226 93 48 16 या करा की करा नावासारखंच काम करतो. रत्नाला मदत लागली किती लागू द्या. एखादी सामाजिक संस्था असेल गरिबी असेल त्यांना आता नवीन ईमेल वरती ह्याच्यावरती असं ईमेल त्याच्यावर संस्थी आहे गोरगरिबांसाठी अशा संस्था माहिती निघत आहे जे आपण त्यांचा सर्वांना सहकार्य करतो. पण हँडिकॅप असेल तर त्यांचं अवयव उगवण्याचं काम आपण करतो टोटल. तर असं कोणी आवश्यक आहे त्याचं आधार कार्ड आणि फोटो पाठवायचं. एखादा हँडिकॅप असेल त्याला फक्त मार्क घेण्यासाठी इथे येतात संस्था त्याला पाय वगैरे करून देत असेल. आणि आपल्या सोलापूरमध्ये ते आपल्या ससूनला अशी एक संस्था हे आहे संस्था आहे की तिथं ते अवयव त्यांना उपलब्ध करून देतात. तिथं जाऊन आपण रजिस्टर करायचं त्याचं पूर्ण चेकअप होतं आणि त्यानंतर त्याला 1 महिन्याभरात त्याला अवयव बसवला जातो. तुमचा लिव्हर असं काय असं सगळं घडतं. तर आपल्या बाहेरच्या हॉस्पिटल काय माहिती नसतं त्यामुळे हा लागतो. 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली त्यामुळे संयुक्त मी त्याचे आभार आहे. एवढं बोलून सांगतो. सोलापूरचं फुफ्फुस आदरणीय काळेके साहेब या ठिकाणी कडाकेबाज काम करून करतायत. नक्कीच भविष्यामध्ये आपण 7 देऊया, 8 देऊया, दुपारचे 1 देऊया, 2 देऊया आणि तर मग धनाने मदत करूया. अनेक लोक येतील नाही तो चला था जाने में मंजिल मगर लोक साथ देते चले काळा बनता चला. हजारो महिन्याचा प्रवास पहिल्या पावलाला होतो. नक्कीच कडाके साहेब तुम्ही नक्कीच आम्हाला आव्हान द्या. आम्ही तुम्ही सगळ्यांच्या उपक्रमाकडून आम्ही पाटील साहेब सर्व शिखर संघटनेचे पाटील साहेब माने साहेब दोन बोलतील आणि आपण आभार मानूया. कार्यक्रम शेवटपर्यंत आणि आपल्या शेजारीच युवराज हॉस्पिटल आहे. सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आहे. आपण भेट द्या. आपल्या संपर्कातील कोणी असेल तर नक्कीच भेटी द्या आणि रेफरन्स द्या. आपण एक प्रकार सहकार्य करू. आदरणीय माने साहेब ज्येष्ठ नागरिकांसाठी कन्सल्टिंग मोफत कन्सल्टन्सी चालणे सुरू केलेले जोरादार देण्यासाठी आणि नक्कीच त्या माध्यमातून आपल्या सर्वांना फायदा व्हावा. नुकतंच अकलूजमध्ये 117 लोकांना कॅन्सरचे टेस्ट झाले. कालची बातमी आहे त्यामुळे आपल्याही बाबतीत आपण नक्की करूया. आदरणीय माने साहेब 2 शब्द बोलतो. नमस्कार. आता या व्यासपीठावरील बहुतांशी गेलेली मंडळी आणि मुर्दे सोडले आपल्या बाळासाहेब पाटलांच्या आवाहनाला स्वीकारून आपण या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष मानेजी गुरुताला बसा. आता तर या सगळ्या नंतर या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेणारे काशीनाथ सर आणि माझ्या नागरिक संघाचे बहुतांश बंधू आपल्याला सर्वांना आज पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. काशीनाथ सर आपण अतिशय उत्तम
कार्यक्रम आयोजित केला याबद्दल पहिल्यांदा तुमचं कौतुक. आत्ताच ते काशीनाथ सर आत्ता निवांतपणे तुमच्यासमोर बसले. इतका वेळ त्यांची धावपळ होती. फक्त मी त्यांना एकच सुचले, पर्यावरण हा विषय अतिशय प्रचंड आहे. तुम्ही हा 4-8 दिवस चालणारा कार्यशाळेचा विषय आहे. पर्यावरण म्हणजे काय? अन्न प्रदूषण, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण. पण अतिशय आपण एक गोष्ट विसरलो, ते म्हणजे ध्वनी प्रदूषण. काशीनाथ सर आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक या सगळ्या मंडळींमार्फत गेल्या गणेश उत्सवामध्ये आम्ही ध्वनी प्रदूषणाबद्दल मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आणि पोलीस कमिशनर शांतरा, पोलीस कमिशनर, कलेक्टर साहेब आणि संघटना यांच्या सहकार्यानं आपल्या इथं असणारे डीजे आणि लेझर यांची बंदी आम्ही करून घेतली. आपल्या पुढं काय होतंय, एवढा मोठा कार्यक्रम होतो की थोड्याशा एखाद्या विषयावर आपल्याला कुठल्याच कॉन्सन्ट्रेट करता येईल असं मला वाटतं. आपण एवढ्या विषयाची सरपेक्षा करतो की प्रत्येकाला न्याय देता येईल. तर या निमित्ताने मी आपल्याला थोडीच विनंती करेन की या सोलापूर शहरामध्ये अतिशय जर गरज असेल तर या कॅन्सर मुक्तीसाठी आपण जे पाणी पितो त्यासाठी काम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्या ड्रीम्स फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा काय प्रचंड उत्साही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जर उजनीमधलं जे प्रदूषण आहे, पाणी प्रदूषण, हे जर काही करू शकलो आणि त्याच्यासाठी जर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची जर चळवळ उभा करू शकलो तर ते आपल्याला पर्यावरणाचं अतिशय मोठं काम होईल असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की काशीनाथ सर याला रांदेवांच्या प्रचंड उत्साही कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. पण आता यापुढे तुम्ही उजनी जलाशयाच्या जलप्रदूषण हे कसं नष्ट होईल त्याच्यावर स्वतंत्रपणे काम करावं. आमचे ज्येष्ठ नागरिक तुम्हाला सहकार्य करतील याबद्दल तुम्हाला धन्यवाद. एक ग्रुप फोटो घेऊ. महाराष्ट्राचा आभार. यासाठी पुण्यावरून व अहमदाबादमधून दिग्गज गायक कलाकार येणार आहेत. या फक्त जुने गीता जी जुनी गाणी आहेत आपल्या काळातले तेच गाणे त्या ठिकाणी. आणि आज उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती की आपण या ठिकाणी अल्पोपानाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.